नमस्कार मित्रांनो, गाणं ऐकून बरं वाटलं असेल. घर हे नेहमीच आपल्याला प्रिय असतं, पण सध्याच्या काळात आपण नेहमीपेक्षा जास्त वेळ घरात असतो. त्यामुळे ह्या गाण्यातला गोडवा आहे ना, तो जास्त अनुभवायला येतोय. 5:30 वाजले आहेत. आपला कार्यक्रम नेहमीच वेळेत सुरू होतो. आजही वेळेत सुरू झाला आहे. थोडासा वेळ आधी सुरू झाला, कारण गाणं होतं ते अर्धा मिनिट आधी लावलं होतं. असो, कार्यक्रम वेळेत सुरू करायच्या बाबतीत माझे गुरु आदर्श आहेत ना, ते स्वर्गीय भालचंद्र पेंढारकर. ते नाट्य निर्माते, अभिनेते. आपल्या जुन्या लोकांना माहिती असेल, त्यांचं जुनं एक नाटक होतं, दुरिताचे तिमिर जावो. भालचंद्र पेंढारकरांचं वैशिष्ट्य असं होतं की ते नाटकाचा प्रयोग कधीही 1 मिनिट उशिरा होत नसे किंवा 1 मिनिट लवकरही होत नसे. बरोबर 9 वाजता तिसरी घंटा दिली जायची आणि त्यानंतर नाटकाला बरोबर 9 वाजता सुरुवात व्हायची. बऱ्याच वर्षापूर्वी, म्हणजे 1960 सालाच्या आसपासची गोष्ट आहे, दिल्लीला ते नाटक गेलं होतं. म्हणजे आपले यशवंतराव चव्हाण, त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी प्रयत्न करून ते नाटक दिल्लीला करण्याची व्यवस्था केली होती. आणि ते नाटक बघायला खुद्द पंतप्रधान पंडित नेहरू येणार होते. आता थोडेसे पंतप्रधान यायचे म्हटले तर थोडासा उशिरा होतोच. तर यशवंतराव म्हणाले भालचंद्र पेंढारकरांना, नाटक थोडं उशिरा सुरू करायला लागेल, नेहरूंना थोडा उशीर होणार आहे. त्याच्यावर भालचंद्र पेंढारकर म्हणाले की नको, तसं नाही, माझी शिस्त आहे, माझं नाटक वेळेतच सुरू होतं, असं कृपा करून सांगू नका उशिरा करायला. नाटक माझं 9 वाजताच सुरू होईल. आपण असं करू, नेहरू आले की ते आल्याबरोबर त्या क्षणी मी नाटक थांबवीन. त्यांना आपण वरती रंगमंचावर बोलवू, त्यांचा सत्कार करू, त्यांचं भाषण होत आहेत, मग परत नाटक सुरू करू. मग यशवंतराव म्हणाले काही अडचण नाही. पण मित्र हो, एवढी शिस्त भालचंद्र पेंढारकरांनी पाळली, याचं ते उन्मत्त नव्हते, उद्धट नव्हते, शिस्तप्रिय होते. आणि दुसरी गोष्ट, ज्या माणसाला सरकारकडून कसल्याची अपेक्षा नाही ना, तोच एवढा करारीकपणा दाखवू शकतो. आणि आजकाल ते होत नाही. आपण बघतो कुठचंही नाटक हल्ली ना 15-20 मिनिटं उशिरा सुरू होतं. ते होतं कसं की लोक गृहीत धरलेलं असतं 8:30चं नाटक 8:50 शिवाय सुरू होत नाही. नाटकवाल्या देखील गृहीत धरून चालतात, लोक 8:50पर्यंत येतील. हे कसं होतं माहिती आहे का, आमच्या कोकणामध्ये ना, सगळीकडेच असेल, मी आपलं कोकणात उदाहरण सांगतो, मी कोकणातलं आहे म्हणून. 5 वाजता सुटणारी गाडी आमच्याकडे ना, सकाळी 5 वाजता एक गाडी असते, ती रत्नागिरीला जाणारी असते, देवगड रत्नागिरी. तर लोक कोणी 5 वाजता जात नाहीत. ते काय म्हणतात, अरे 5:30 शिवाय गाडी म्हणजे 5:30 शिवाय गाडी सुटणार आहे का. त्यामुळे लोक 5ची गाडी असली तरी 5:15ला घरातून निघतात, 5:30पर्यंत पोहोचतात आणि गाडी 5:30ला सुटते, असं बहुतांश वेळा होतं.
पण एखाद्या वेळी तो काही नियम नाही हो. एखाद्या वेळी 5 वाजता सुटू शकते ना, मग काय होईल? होतं ना. मी एकदा गेलो होतो, भाऊ म्हणाला काय हरकत नाही रे, 5:30 शिवाय गाडी येत नाही, म्हणून आम्ही 5:15ला निघालो. डोळ्यात देखत गाडी गेली. असो, तात्पर्य असं की वेळेला महत्त्व असतं. आपण सगळे एवढा वेळ काढून येता. मित्र, 3 तारखेचा कार्यक्रम जो मी केला 3 मेचा, तो सगळ्यांना आवडला. अनेक लोकांनी त्याच्याबद्दल आपली पसंती कळवली आणि मलाही खूप समाधान वाटलं. म्हणून मलाही वाटलं होतं पुन्हा असं कधीतरी गप्पा मारायला बसूया, आणि लोकांचाही खूप प्रतिसाद आला. त्यामुळे असं वाटलं करू, आणि चांगल्या मोठ्या मोठ्या लोकांचा आला आणि सगळ्याच स्तरातल्या लोकांनी केलं. जसे माझे मित्र, अर्थ सल्लागार विनायक कुलकर्णी, लोकसत्ताचे शेखर जोशी, अनेक लोकांनी चांगले चांगले अभिप्राय पाठवल्यामुळे मला पण थोडा उत्साह वाढला. फक्त एकच सांगतो की हे कार्यक्रम, हे माझ्या गप्पांचा कार्यक्रम आहे. गेल्या 52 वर्षात अनेक लोक भेटली आणि त्यामुळे जो अनुभव मिळाला, प्रसंग घडले, त्या सगळ्याचं साक्षीदार म्हणून मी फक्त बोलते. हे माझं चरित्र वगैरे नाही आहे, आत्मचरित्र नाही आहे. कारण कसं, मी खूप लहान माणूस आहे. आचार्य अत्रेंनी ज्यावेळी करेचं पाणी पुस्तक लिहिले ना, मी मुंबईत आलो 1965ला, आणि सगळे खंड मी वाचलेत आचार्य अत्रेंचं करेचं पाणी. इतकं छान आहे. पण त्याच्या प्रास्ताविकामध्ये आचार्य अत्रेंनी लिहिले की हे माझं आत्मचरित्र नाही, मी लहान माणूस आहे, हे महाराष्ट्राचं चरित्र आहे. त्याच्यात ज्या घडामोडी घडल्या त्या मी लिहिणार. आता अत्रे साहेबांसारखा मोठा माणूस असं म्हणतो, माझा प्रश्नच येत नाही. पण ते करेचं पाणी खूप, म्हणजे मीच सांगितलं त्यावेळी मी 16 वर्षाचा होतो, पण सगळ्यांना ते आवडेल अशा भाषेमध्ये त्याने लिहिलं आहे ना, आणि मला तर ते खूप आवडलं. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण त्याने एक किस्सा सांगितला होता आचार्य अत्रेंनी, त्याच्यात त्यांनी तो लिहिला आहे. आचार्य अत्रेंचं मराठा दैनिक होतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते मराठा दैनिकामध्ये मराठा दैनिक चालू होतं, आणि आचार्य अत्रे पुणे नगरपालिकेमध्ये सभासद म्हणून होते काही काळ. आपण ज्याला आता कॉर्पोरेटर म्हणतो ना मराठीमध्ये, नगरसेवक. तर काही काळ ते नगरसेवक होते, आणि नंतर त्यांना ते अस्वस्थ वाटायला लागलं. कारण कसं आहे की आचार्यांच्या तोडीची माणसं तिथे कोणी नव्हती हो. म्हणून एक दिवशी उद्वेगाने आचार्य अत्रे यांनी आपल्या मराठा दैनिकात लिहिलं की पुणे नगरपालिकेमध्ये 50% नगरसेवक हे गाढव आहेत. आता अपेक्षेप्रमाणे 50% नगरसेवक गाढव आहेत म्हटल्यावरती पुन्हा ज्यावेळी सभा भरली ना नगरपालिकेची, त्यावेळी सगळ्यांनी त्यांना धारेवर धरलं. म्हणून तुम्ही असं कसं म्हणू शकता गाढव आहेत म्हणून? विधान मागे घ्या, नाहीतर म्हणाले आम्ही कोर्टात केस करू बदनामीची. अत्रे म्हणाले काय करू? ते म्हणाले तुमचं विधान मागे घ्या, मराठामध्ये तुम्ही विधान मागे घ्या असं लिहिलं ते. अत्रे म्हणाले ठीक आहे, उद्याच्या वर्तमानपत्रात मी माझं विधान मागे घेतो. आणि मग दुसऱ्या दिवशीच्या मराठा वृत्तपत्रामध्ये अत्रे साहेबांनी लिहिलं की काल जे मी म्हटलं होतं की पुणे नगरपालिकेमध्ये 50% नगरसेवक गाढव आहेत, ते विधान मी मागे घेतो. पुणे नगरपालिकेमध्ये 50% नगरसेवक गाढव नाहीत. सगळ्यांचं समाधान झालं. पण नंतर लोकांच्या लक्षात आलं 50% नगरसेवक गाढव नाहीत म्हणजे मागच्या दारांनी परत तोच अर्थ होतो ना. पण हे कळलं लोकांना त्यावेळी खूप वेळ झाला होता. तो विषयाचा टेम्पो आहे ना तो निघून जातो. त्यामुळे कसं होतं, हे करेचे पाणी वगैरे खूप छान पुस्तक मी ते वाचलेलं आठवतं. आणि हे सगळं जे काय मी अनुभवलं ना, तर ते फक्त मी ह्या कार्यक्रमामध्ये बोलतो. आणि ओघाने आलं म्हणून सांगतो. आता मी नगरसेवक हा जो शब्द वापरला ना, त्यावेळी नगरसेवक शब्द नव्हता. त्यावेळी नगरसेवक शब्द नव्हता. कॉर्पोरेटरला मराठीमध्ये त्यावेळी शब्द होता नगरपिता. आपले सका पाटील वगैरे होते ना, ते नगरपिता असा तो शब्द होता. ज्यावेळी शिवसेनेने पहिल्यांदा निवडणूक लढवली मुंबई महापालिकेची, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की जेव्हा शिवसेनेची माणसं निवडून येतील नगरपालिकेमध्ये, त्यावेळी त्यांना आम्ही नगरसेवक म्हणू, नगरपिता नाही. ते बाळासाहेबांची भाषा ती मार्मिकमध्ये त्यांनी लिहिलेलं अजून आठवतं. हे आमचे बाप नाही येतो, आमचे नोकर आहेत, ते आम्ही निवडून दिले. नगरपिता नाही, नगरसेवक. त्यामुळे नगरसेवक हा शब्द बाळासाहेबांनी रूढ केला. हे आजच्या अनेक नगरसेवकांना देखील माहिती नसेल. बाळासाहेबांचा शब्द आहे तो नगरसेवक. असो, मग अशी म्हटल्याच्या कार्यक्रमाला अनेक लोकांच्या अशा प्रतिक्रिया आल्या. त्याच्यात मला एक जाणवणारी म्हणजे आवर्जून लक्षात राहणारी प्रतिक्रिया रत्नाकर मेंदळे साहेब म्हणून, NRB बेअरिंग, NRB इंटरनॅशनल म्हणून बेअरिंग बनवणारी कंपनी आहे. त्यांचं औरंगाबादला मोठी फॅक्टरी आहे. त्याचे मोठे अधिकारी श्रीयुत रत्नाकर मेंदळे, त्यांचा मला मेसेज आला की ठाकूर तुमचा कार्यक्रम चांगला आहे, आम्हाला सारखा बघायला आवडेल हा. त्यावेळी तुम्ही असं करा ना, दर आठवड्याला एक ठराविक दिवस आणि ठराविक वेळ, मग त्यावेळी आम्ही ऐकू.
मला आवडली सूचना त्यांची, पण म्हटलं मेंदळे साहेब मी एवढा मोठा नाही आहे हो की दर आठवड्याला कार्यक्रम करायचा ठराविक वेळेला आहे, त्याला ताकद लागते. एवढी ताकद म्हटलं माझी नाही आहे, त्यामुळे ज्या ज्यावेळी असं वाटेल त्यावेळी करू. पण इतकी प्रेमाने त्यांनी सूचना केली मेंदळे साहेबांनी, रत्नाकर मेंदळे, मला खूप आनंद झाला त्यांचं. आणि त्यांचं तुम्हाला सांगतो की त्यांनी औरंगाबादला फॅक्टरीमध्ये एकदा मला ते घेऊन गेले होते त्यांच्या कामगार लोकांना हे ऐकवायसाठी की गुंतवणूक कशी करायची वगैरे. म्हणजे अतिशय वेगळ्या चाकोरीतला माणूस असं मी म्हणेन. तर दर आठवड्याला वगैरे मला आवडलं असतं, पण एवढं माझ्याकडे मटेरियल नाही हो. आणि एक ताकद लागते तेवढी दर आठवड्याला ठराविक वेळी प्रेक्षक खेचण्याची. ती ताकद मोठ्या माध्यमात असते. मी आठवड्याला कार्यक्रम केले नाही तसं नाही, मी 14 कार्यक्रम केले दर आठवड्याला. दर आठवड्याला 14 कार्यक्रम मी दर रविवारी केले, 3 ते 4. पण त्याला पाठबळ कोणाचं होतं? आकाशवाणी मुंबई. आकाशवाणी मुंबईवरून दर रविवारी 3 ते 4 स्वरसंवाद म्हणून लाईव्ह डायल इन कार्यक्रम असायचा त्यावेळी. म्हणजे लोक थेट प्रश्न विचारायचे, अधिक डिस्कशन असायचं. त्यावेळी राजेंद्र पाटणकर म्हणून होते, आकाशवाणीचे ज्येष्ठ निवेदक, निर्माते, आता निवृत्त झाले ते. त्या राजेंद्र पाटणकरामुळे ती जी मालिका होती ना स्वरसंवादमधली शेअर बाजाराचा, ती गाजली. त्याला एकमेव कारण आमचे राजेंद्र पाटणकर. अतिशय म्हणजे त्यांच्या क्षेत्रामध्ये माहीरच आहेत ते, प्रश्नच नाही. त्यांच्याबरोबर काम करताना खूप मजा यायची. मी ती मालिका गाजली ना, ती त्यांच्यामुळे गाजली, कारण ती मालिका संपली 14 भागानंतर. आणि अनेक लोक पुढच्या भागात रविवारी विचारत असत, दुसरा कुठचा तरी कार्यक्रम होता, अहो तो शेअर बाजाराचा कार्यक्रम परत कधी, म्हणून लोक विचारत असत. ह्याचं श्रेय राजेंद्र पाटणकरांचं. त्यांच्या खूप आठवणी आहेत माझ्या. तुम्हाला एक ओघाने आलं म्हणून सांगतो. एका रविवारी असं 3 ते 4 कार्यक्रम मी 2 वाजता जात असे. कारण काय की 1 तास आधी गेलं की एक सेफ साईड म्हणून. तर तिथे ते मुलाखती चालल्या होत्या, निवेदक आणि निवेदिका या पदासाठी. आणि राजेंद्र पाटणकर मुलाखत घेत होते. अनेक तरुणी होत्या, तरुण होते. ते एक तरुणी MA झालेली वगैरे होती, खूप उच्च शिक्षित, गोल्ड मेडलिस्ट वगैरे, ती मुलाखतीला आली होती. आता पाटणकर मुलाखत घेत होते. मी त्यांना सहज विचारलं, म्हटलं मी बाहेर बसू का? मला काय हरकत नाही हो, बसा तुम्ही. मग ते मी ऐकत होतो. त्या मुलीला जी MA झाली होती मराठी घेऊन, फर्स्ट क्लास, तिला राजेंद्र पाटणकरांनी प्रश्न विचारला, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचं संपूर्ण नाव काय? बघा हा, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचं संपूर्ण नाव काय? त्या मुलीने सांगितलं, नाही सॉरी मला माहीत नाही म्हणून. आता बघा, दत्तो वामन पोतदार हेच त्यांचं नाव आहे आणि महामहोपाध्याय ही त्यांची पदवी आहे. आता MA झालेली, आकाशवाणीवर नोकरीसाठी आलेली मुलगी, तिला एवढं जर सामान्य ज्ञान नसेल ना, तर ते क्षम्य नाही आहे ना. कल्पना करा, एखाद्या बँकेमध्ये रिक्रुटमेंट चालली आहे क्लार्कच्या पदासाठी, त्याला हा प्रश्न विचारला आणि जर त्याला ही माहिती नसतं ना, तर एक वेळ क्षम्य हो. पण आकाशवाणीसारख्या माध्यमावरती मग ठीक आहे, पाटणकरांनी तिला पुढचा प्रश्न विचारण्याऐवजी तिच्या हातात एक ग्रामोफोनची रेकॉर्ड दिली. आता कसं आपला USB, त्याच्या आधी CD वगैरे तो जमाना होता ना. तर तिच्या हातात ग्रामोफोनची रेकॉर्ड दिली, त्यावेळी HM-च्या त्या रेकॉर्ड्स असत. आणि तिला सांगितलं की निवेदन करून दाखव, निवेदन करून दाखव. त्या मुलींनी रेकॉर्ड हातात घेतली आणि निवेदन केलं. आता आपण ऐकणार आहात ते गाणं आहे जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं. संगीतकार आहेत सुधीर फडके आणि गीत लिहिलं आहे G.D. माडगुळकर यांनी. आता रेकॉर्डवरती G.D. माडगुळकर लिहिलं आहे हो, पण वाचणाऱ्यांनी मराठीमध्ये वाचताना गीतकार आहेत G.D. माडगुळकर असं वाचणं अपेक्षित होतं ना. ते पाटणकरांचा चेहरा, मी नेमकं त्याचवेळी त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं, ती नाराजी लपली नाही त्यांच्या चेहऱ्यावरची. कसं आहे की गदिमा वगैरे हे सगळे ब्रँड आहेत हो. G.D. माडगुळकर म्हणून कसं चालेल? उद्या आपण म्हटलं महात्मा गांधी ना, MK गांधी, कसं वाटेल? नाही, ही जाण आहे ना. म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या किती काउंट करतात बघा. त्या मुलीला नाही घेतलं त्याने. म्हणाले आकाशवाणीसारख्या माध्यमावरती काम करणाऱ्या माणसाला एवढी माहिती असणं आवश्यक आहे. आणि म्हटलं तसं तो कार्यक्रम एवढा छान रंगायचा ना राजेंद्र पाटणकरांच्यामुळे. आणि तो लाईव्ह प्रोग्राम असतोय, तिथे तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक सगळं, म्हणजे प्रश्न लोक विचारत असतात. संचालक म्हणून राजेंद्र पाटणकर होते, त्यामुळे एक प्रकारचा थोडा तणाव असतो की कोण मनुष्य काय विचारेल सांगता येत नाही. बरं, तिथे एडिटिंगला वाव नसतो. तर एकदा असं झालं होतं, कार्यक्रम रंगात आला होता आणि लगेच आकाशवाणीची जाहिराती सुरू झाल्या. बहुतेक त्या फॅमिली प्लॅनिंगच्या वगैरे जाहिराती होत्या. तर एका गृहस्थाने प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारण्यापेक्षा कॉमेंट केले
जाहिरात संपली आणि त्याचा फोन लागला. त्याने सांगितलं, अहो एवढा चांगला कार्यक्रम लागला आहे, कसल्या घाणेरड्या जाहिराती लावता, बंद करा ना त्या म्हणून. आता जाहिराती लावणं हे पाटणकरांच्या हातातलं नव्हतं, ॲडमिनिस्ट्रेशनचं काम आहे, ते जाहिराती असणारच ना. पण पाटणकर आता कसं त्यांनी हाताळली बघा प्रकरण आहे ना, परिस्थिती. पाटणकर म्हणाले त्या श्रोत्यांना, जोशी बुवा तुम्ही म्हणताय खरं आहे, पण तुम्हीच आता म्हणालात ना एवढा चांगला कार्यक्रम आहे म्हणून. अहो मग चांगल्या कार्यक्रमाला जाहिराती येणार ना. म्हणून त्यांनी त्याचं ते सौम्य केलं आणि मग म्हणाले, अहो जाहिराती लागणार ना जोशी बुवा, आकाशवाणीला उत्पन्न नको का? पाटणकरांनी बिनपगारी जर काम केलं, महिन्याला पगार न घेता, तुम्हाला चालेल का? तर जोशी म्हणाले, नाही नाही तसं नाही. आणि मग ठीक आहे. म्हणजे समयसूचकता जी असते ना ती त्या पाटणकरांच्याकडून मी बैठली की कसं प्रसंगाला समोर जायचं, कारण तिथे तुम्हाला विचार करायला देखील वेळ असत नाही. आणि शेवटी त्यांनी सांगितलं, जोशीबाई रागवू नका, अहो सैन्य पोटावर चालतात शेवटी. किती म्हणजे ना खेळीमिळीमध्ये त्याने तो कार्यक्रम झाला, त्याचं श्रेय त्यांचंच होतं. मगाशी म्हटलं तसं रत्नाकर मेंदळे साहेबांनी सांगितलं की तुम्ही लोकांकडनं प्रश्न घ्या, त्यांनाही तुमच्याशी बोलायचं असतं. म्हटलं चालेल, मला संवाद आवडतोच ना. त्यामुळे अनेक मंडळींनी मला व्हॉट्सअपवर असो किंवा फेसबुकवर प्रश्न पाठवले आहेत. त्यात एका ग्रस्तांनी छान प्रश्न विचारला, म्हणाले एखादा कलाटणी देणारा आयुष्याला असा क्षण तुम्ही काय सांगू शकाल का? आयुष्याला कलाटणी देणारा क्षण. म्हटलं माझ्याही बाबतीत घडले आहेत, इतरांचंही मी बघितले आहेत. त्यातलं एक क्षण सांगतो. देवगडला माझं घर, मी मागच्या भागात सांगितलं होतं, सिंधुदुर्गामध्ये देवगड हापूस ते आमचं गाव. तर तिथे ना आमच्या शेजारी एक कुटुंब राहायचं. त्या कुटुंबामध्ये एक मुलगा होता. ही सांगतो 1970च्या आसपासची गोष्ट. त्या मुलाचं नाव होतं अर्जुन परब. मुलाचं नाव होतं अर्जुन परब. तो 18 वर्षाचा होता आणि त्याची आई आमच्याकडे घरकामाला यायची. ती कशी होती ना, जे काय असेल तर माझ्या वडिलांना विचारून करायचं. पण त्यावेळी कसं झालं, 1970 साली आमच्या गावाला वीज येण्याचं घाटत होतं आणि त्या अनुषंगाने जी प्राथमिक कामं होती ना, खड्डे खणायचे, पूल उभे करायचे, ते काम सुरू होणार होतं. तर त्यावेळी जिल्हा परिषदेमध्ये आमच्या गावचे आप्पा गोगटे म्हणून होते, ते नंतर आमदार झाले. ह्या आप्पा गोगटेंनी ह्या अर्जुन परब या मुलाच्या आईला कधी भेटली त्यावेळी सांगितलं की अशी कामं सुरू होत आहेत, तुझा मुलगा नाहीतरी मजुरीला जातो ना कुठे नाही कुठे, ते इकडे येऊ देत. कारण असं की पुढे मागे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये आता तो कंत्राटीच असणार आहे, म्हणजे रोजंदारीवरती असणार आहे, पण पुढे मागे हे परमनंट होण्याची शक्यता आहे, तेव्हा तुझ्या मुलाला पाठव. तर त्या मुलाच्या आईने सांगितलं आप्पांना, तिथलं ते नाही 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 मला ते नाही पाठवायचं. ती म्हणाली ते लाईटीची कामं असतात ना तर जीवावरची, म्हणजे शॉक बीक लागतो असं, त्यामुळे नको माझ्या मुलाला, मी नाही पाठवत तिकडे. आता काय झालं, दुसरं कोणीतरी राहिले असतील. पण ही गोष्ट, ही क्षण म्हणतो ना कलाटणी देणारा, ही गोष्ट त्या मुलाच्या अर्जुन परबच्या आईने माझ्या वडिलांना सांगितलेली नाही. कारण काही नाही तिला वाटलं सांगावं असं. एरवी जी बाई कुठचीही गोष्ट माझ्या वडिलांना विचारल्याशिवाय न करणारी, तिने जर नुसतं सांगितलं असतं वडिलांना की आप्पा गोपटे विचारत होते, मी नाही म्हणून सांगितलं, मुलाला नाही पाठवत, त्यावेळी माझ्या वडिलांनी तिला सांगितलं असतं ना की अगं बाई तुझा मुलगा जे काम करणार आहे ना त्याच्यात शॉक लागायचा संबंधच येत नाही. तो खड्डे करणार, पोल उभे करणार, पुढे तारा ताणणं, त्याच्यात वीज सोडणं, ही दुसरी वायरमनची काम आहे. तुझा मुलगा काय वायरमन नाही आहे, तो नुसता मजूर आहे. हे सांगितलं असतं आणि वडिलांनी सांगितलं असतं ना उद्यापासून त्याला पाठव म्हणून. पण काय तिला बुद्धी झाली, ती माझ्या वडिलांना बोलली नाही, माझ्या वडिलांना हे कळलं नाही. आणि तो मुलगा तुम्हाला सांगतो आजही असाच कुठे कुठे मोलमजुरी करत वयाच्या 71व्या वर्षी आता तो थांबला. अहो जर तो तिथे गेला असताना, त्याच्याबरोबरची मंडळी तिकडे विद्युत मंडळामध्ये त्यांना कायम नोकरी झाली, त्या पेन्शन घेत जगतायत. म्हणजे माणसाच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते. हे त्याच्या बाबतीत झालं. माझ्या बाबतीत पण असंच झालं. एक क्षण असतो ना, तुम्हाला सांगतो मी 65 साली मुंबईमध्ये आलो. 65 ते 67 बारीक बारीक काय काय करत होतो. तर त्यावेळी ना दुकानामधनं काही वस्तू आणली की आत्तासारख्या प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग किंवा कागदाच्या पिशव्या अशा काही नसत, असं काही नसे. तर रद्दीचा कागद असतं ना त्याच्यात पुड्या बांधून देत असत आणि त्याला ते एक सूत दोरा असे, त्यामुळे रद्दीचा कागद आणि त्याला पुडीचं सूत म्हणत असत, धागा. तर तशी मस्तू देत असत. तर आम्ही गिरगावात राहत होतो त्यावेळी आणि घरी आम्ही जेवत नसतो, जेवायला आम्ही हॉटेलमध्ये जायचे कारण कोणाचं लग्न झालं नव्हतं. तर साखर एकदा मी आणली, 1 किलो साखर. तर ती अशी रद्दीच्या कागदामध्ये पुडी बांधून दुकानदारांनी दिली. मी घरी आलो आणि ती साखर डब्यामध्ये ठेवली
आणि तो रद्दीचा कागद पूर्ण पान होतं ना, कारण 1 किलो साखर बांधायला मोठं पान लागतं. मला पहिल्यापासून सवय अशी, म्हणजे आमच्या शिक्षकांनी लावलेली, की जे काय समोर असेल ते वाचल्याशिवाय सोडायचं नाही, भले तो रद्दीचा कागद असो. बघा कशी कलाटणी मिळते ती. डब्यामध्ये साखर ओतून मी तो कागद रद्दीचा वाचायला घेतला आणि त्याच्यामध्ये अशी एक बातमी होती की ॲक्मे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष श्रीयुत भारतभाई गुलाबचंद दोशी यांनी भागधारकांच्या सभेत असे सांगितले की वगैरे वगैरे बातमी होती. ते भारतभाई गुलाबचंद दोशी नाव ऐकल्यावरती मला माझ्या जुन्या आठवणी जागृत झाल्या, की म्हटलं हे ग्रस्त भारतभाई गुलाबचंद दोशी आपल्या शाळेमध्ये आले होते 1962 साली, एका समारंभाला अध्यक्ष म्हणून आले होते. तर मला लगेच ते आठवण झाली. मग मी काय केलं, जी कंपनी होती ॲक्मे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड, त्या कंपनीच्या नावाने एक अर्ज लिहिला नोकरीसाठी आणि तो पाठवला. त्या कंपनीचा पत्ता मला कुठे मिळाला तुम्हाला सांगितलं तर गंमत वाटेल. त्या काळी पोस्ट ऑफिस, रेल्वे इथे पब्लिक फोन असत, PCO, आणि त्याच्या बाजूला टेलिफोन डिरेक्टरी असे. त्या डिरेक्टरीमधनं मला तो पत्ता मिळाला. वडाळ्याची कंपनी होती ॲक्मे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, वालचंद ग्रुपची होती ती. तर मी तिथे अर्ज केला आणि त्या अर्जासोबत एक दुसरा कागद चिठी टाईप असा लिहिला आणि त्याच्यावर लिहिलं, आदरणीय श्रीयुत भारतभाई गुलाबचंद दोशी साहेब यांची, की सोबत मी अर्ज पाठवत आहे. आपण ज्या शाळेमध्ये 1962 साली आला होतात त्या देवगडच्या शेठ मफतलाल गगलबाई हायस्कूलचा मी विद्यार्थी आहे. मुंबईत आलो आहे, मला नोकरीची गरज आहे, मला पुढे शिकायचं आहे. आपण मला नोकरी दिली तर मी आभारी होईन, अशी चिठी लिहिली. तुम्हाला सांगतो 8व्या दिवशी मला त्या ॲक्मे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमधून पत्र आलं की प्लीज कम अँड सी द लेबर ऑफिसर. मग मी त्या दिवशी पत्र मिळाल्यावर गेलो. दुसऱ्या दिवशी तर त्या लेबर ऑफिसरना भेटलो. त्यांनी सांगितलं आमच्याकडे 3 महिने फक्त लीव्ह व्हेकन्सी आहे, कोणी ते रजेवर गेला आहे, कायम नोकरी नाही. म्हटलं ठीक आहे, मी रिकामाच होतो. मग 3 महिने तिथे मी स्वीकारलं काम. 3 महिने होता आता म्हटलं 3 महिने संपल्यावर पुढे काय प्रश्न होता. पण सुदैवाने तिथे एक दुसरा कर्मचारी होता, तो 6 महिने तेव्हा रजेवर जाणार होता, त्याचं ऑपरेशन्स वगैरे होतं. तर लेबर ऑफिसर म्हणाले की तुला 6 महिने आणखी एक इथे मुदतवाढ मिळेल, पण नंतर नाही. हां म्हटलं ठीक आहे, 6 महिने तर 6 महिने. त्या मधल्या काळात काय झालं, तिथे काम करता करता मला कळलं की ह्या वालचंद ग्रुपच्या 16 कंपन्या आहेत आणि त्या 16 कंपन्यांचं हेड ऑफिस जे आहे ना ते फोर्टमध्ये बॅलॉर इस्टेटला आहे, कन्स्ट्रक्शन हाऊसला. मग मी काय केलं, त्या 16 कंपन्यांच्या नावाने 16 अर्ज केले आणि तिकडे ते पाठवले नोकरीसाठी. म्हटलं 16पैकी कुठेतरी एखाद्या ठिकाणी झालं तर झालं. त्यावेळी काही माहिती नव्हती हो, त्यावेळी काही माहिती नव्हती. नंतर मला कळलं की या 16 कंपन्यांचं पर्सनल डिपार्टमेंट एकच होतं, कॉमन. त्यामुळे माझे सगळे 16 अर्ज एकाच माणसाकडे गेले होते. आणि एक दिवशी कसं झालं, मला त्या ॲक्मेमध्ये माझी नोकरी चालू होती तात्पुरती. तर एक दिवशी लेबर ऑफिसरनी संध्याकाळी बोलवलं. मला म्हणाले तुम्ही त्या 16 कंपन्यापैकी एक कंपनी होती इंडियन ह्यूम पाईप लिमिटेड, सिमेंटचे पाईप बनवणारी. तर मला त्या लेबर ऑफिसरने विचारलं तुम्ही इंडियन ह्यूम पाईपमध्ये अर्ज केला होता का. मी घाबरत सांगितलं हो म्हणून. कारण त्यावेळी मला असं वाटलं की एका ठिकाणी आपण नोकरी करतो आणि दुसऱ्या ठिकाणी अर्ज करणं हा गुन्हा आहे, अपराध आहे. तर म्हटलं आता झालं, उद्यापासून येऊ नको म्हणून सांगणार, कारण इकडे नाही आणि तिकडे नाही. खूप घाबरलो होतो मी. आणि ते लेबर ऑफिसर काहीतरी काम करत होते, कागद चालत होते, फाईल इकडचे तिकडे करत होते आणि माझ्याशी बोलत होते. पण त्यांनी मला विचारलं तुम्ही तिकडे अर्ज केला आहे का. तर म्हटलं हो. आणि मी उत्तराची वाट बघत होतो, उद्यापासून येऊ नका, तिकडे जायचं तर तिकडे जा, काहीतरी बोलतील. तर त्यांनी एक 15-20 सेकंदाचा पॉज घेतला. तो पॉज तुम्हाला सांगतो इतका माझ्यासाठी भयंकर होता हो. मी म्हटलं अपेक्षा होती आता तर सांगणार उद्यापासून येऊ नको. ते 15-20 सेकंद झाले. मला म्हणाले ठीक आहे मग उद्यापासून तुम्हाला तिकडे जायचं आहे. अहो माझ्या कानावर विश्वास बसते ना, उद्यापासून तिकडे जायचं आहे. मग ते मला म्हणाले की तिथे काय झालं, एक मनुष्य रिटायर्ड होणार होते आणि नेमका माझा अर्ज गेला होता. तर तिथले पर्सनल ऑफिसरनी बघितलं आणि त्या अर्जात मी लिहिलं होतं की सध्या मी इथे ते तात्पुरता म्हणून ॲक्मे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करतो आहे. तर तिथल्या पर्सनल ऑफिसरनी ॲक्मेच्या लेबर ऑफिसरला विचारलं की कसा आहे मुलगा. त्यांनी सांगितलं चांगला आहे कामाला वगैरे. त्यावेळी मी कामही चांगलं करायचो, म्हणजे नंतरही चांगलंच करत होतो, पण त्याकडे जरा जास्त झटून करायचं, कारण आपल्याला नोकरी जर मिळाली कायम त्यांच्या आपण नजरेत राहायला पाहिजे. तर त्यांनी सांगितलं चांगला मुलगा आहे म्हणून. मग दुसऱ्या दिवशी मी तिकडे गेलो. म्हणजे काही इतकं ॲट ईज सगळं झालं ना, केवळ मी तो कागद वाचला रद्दीचा म्हणून. समजा मी 2 मिनिटं उशिरा गेलो असतो, तो कागद दुसऱ्या कोणाकडे तरी गेला असता, जो वस्तू घ्यायला आलेला असता तो, किंवा तो कागद मी वाचला नसता. तर त्यामुळे एका क्षणाने असं आयुष्य बदलून जातं. मग इंडियन ह्यूमन पाईपमध्ये असताना काय झालं, माझ्या वयाची 18 वर्ष पूर्वी झाली. मग मी लगेच बँक ऑफ इंडियात अर्ज केला. मार्चमध्ये अर्ज केला, एप्रिलमध्ये माझी मुलाखत झाली बँक ऑफ इंडियामध्ये, मेमध्ये मी लागलो आणि मग इंडियन ह्यूमन पाईप सोडली. तशा प्रकारे
फक्त तुम्हाला एक सांगतो की हा बँक ऑफ इंडियावरून आठवण झाली मला. आम्ही गिरगावात होतो ना त्यावेळी ठाकूरदारला बी तांबे हॉटेल म्हणून होतं, अजूनही आहे ते, आता फक्त मॅनेजमेंट बदलली. तर बी तांबे हॉटेलमध्ये आम्ही जेवायला जायचे सकाळ संध्याकाळ, तिन्ही भाऊ आम्ही. तर जाता येताना काय व्हायचं, त्या बी तांबे हॉटेलच्या बाजूला बँक ऑफ इंडियाची गिरगाव शाखा होती, म्हणजे अजूनही आहे ती. आणि त्या काळी राष्ट्रीयकरण झालेलं नव्हतं बँकांचं, खाजगी होत्या बँका. त्याच्या वेळी बँकाचं नाव होतं द बँक ऑफ इंडिया लिमिटेड. आणि मला जाता येता ती दिसतायची आणि इतकं आकर्षण व्हायचं, वाटायचं अरे ह्या बँकेत मला नोकरी मिळायला पाहिजे. इतकी तीव्र इच्छा आणि किती वेळा मनानेच मी त्या बँकेत काम करतोय असं माझ्या मनामध्ये असे ते मनोरथ म्हणतात तसं चाललेलं असे. इतकी तीव्र इच्छा, मला इथे काम करायचं, मला इथे काम करायचं, मला इथे नोकरी मिळाली पाहिजे. त्याची परिणती असेल कशी झाली की मी अर्ज केला बँक ऑफ इंडियामध्ये, सांगितलं ना, मार्चला अर्ज केला, एप्रिलला मुलाखत झाली, मेमध्ये मी रुजू झालो. 2 महिन्यात सगळ्या घडामोडी घडून गेल्या. म्हणजे आपण अनेक वेळा म्हणतो इच्छाशक्ती तीव्र असली पाहिजे तर कामं होतात. मला त्याचा तो अनुभव आला. आणि गमतीचा भाग तुम्हाला सांगतो, गेल्या मे महिन्यामध्ये ना माझ्या शाळामध्ये मी 1965ला SCC झालो. तर त्याचे बॅचचे आम्ही 14-15 जणं म्हणजे स्त्री पुरुष आम्ही एकत्र जमलो होतो गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये दादरला. आमच्या शाळेची शताब्दी झाली, त्यानिमित्ताने मग एकमेकांचे पत्ते मिळाले. तर आम्ही तिथे एकत्र जमलो होतो. त्यावेळी सगळ्यांनी एकमेकांची माहिती सांगितली, कुटुंब काय, कोण कुठे नोकरी करतो. तर त्यावेळी मी हा किस्सा सांगितला. म्हटलं तीव्र इच्छाशक्ती माझी होती, त्यामुळे म्हटलं शेवटी मला का कोण जाणे, मला बँक ऑफ इंडियात नोकरी मिळाली. तर त्यावेळी आमच्यातली एक विद्यार्थिनी, म्हणजे आता माझ्याच वयाची, ती 70ची होऊन गेली. तिचं नाव श्रीमती राज्याध्यक्ष, श्रीमती आहे नाव, श्रीमती राज्याध्यक्ष. ती मला म्हणते, तू म्हणाले ना एवढं अनुसंधान लावलं होतंस ना बँक ऑफ इंडियावरती अनुसंधान लावलंस, त्यामुळे तुझं असं झालं. पण पुढे मला काय म्हणाली माहिती आहे, एवढं अनुसंधान जर तू परमेश्वरावर लावलं असतंस ना तर म्हणाली एव्हाना मोक्ष मिळाला असतं तुला. म्हणजे कुठे अनुसंधान लावायचं ते आपण ठरवायला नको का. अगं म्हणतात त्यावेळी माझी गरज होती ती. असं ते अनुसंधान वगैरे सगळे शब्द अध्यात्मातले, मी एवढा काय त्याच्यामध्ये खोल गेलेलो नाही, पण ती गोष्ट माझ्या लक्षात राहिली. आणि पुढे मग बँक ऑफ इंडियात मी रुजू झालो आणि अनेक माणसं बँक ऑफ इंडियातली भेटली, खूप चांगली माणसं. तुम्हाला मी आवर्जून अगदी उल्लेख करतो ते म्हणजे श्रीयुत नितीन गंधरे म्हणून बँक ऑफ इंडियाच्या पुणा झोनचे झोनल मॅनेजर होते. ते नितीन गंधरे सध्या ठाण्याला राहतात, ते निवृत्त झाले आता. त्यांची मला आठवण आणि कायम आदर अशासाठी वाटतो, 2012 साली त्यांनी पुण्यामध्ये एक व्याख्यान ठेवलं होतं बँकेच्या ग्राहकांसाठी व्याख्यान ठेवलं होतं माझं, की गुंतवणूक कशी करावी, शेअर बाजार म्हणजे काय, म्युच्युअल फंड म्हणजे काय. आता हे त्यांनी का केलं माहिती आहे का, हेतू असा की आपल्या ग्राहकांना याची माहिती व्हावी म्हणून. स्वतः बँकेच्या खर्चाने स्वारगेटला इंडियन मेडिकल असोसिएशनचा मोठा हॉल आहे, तो हॉल बुक केला आणि इतकी छान प्रसिद्धी केली होती. तो हॉल भरला, लोक उभे होते, हॉलच्या बाहेर उभे होते, तिथे माईक लावला त्यांनी. आणि एवढं सगळं म्हणजे करायचं ना, ते अगदी दिल से म्हणतात तसं आमच्या त्या नितीन गंधरे साहेबांनी केलं. आणि मित्रो, हे मी का त्यांचा उल्लेख करतोय सांगतो. आता कार्यक्रम त्याने बँकेने केलेला, ते झोनल मॅनेजर होते आणि कार्यक्रम सुरू होताना स्टेजवरती सगळी आम्ही मंडळी बसलेली. आता प्रास्ताविक तर तेच करणार, ते यजमान आहेत कार्यक्रमाचं आहे बँक ऑफ इंडिया. गंधरे साहेबांनी काय केलं, मोजून 2 मिनिटं फक्त ते बोलले. म्हणाले असा असा कार्यक्रम बँक ऑफ इंडियाने केला आहे तुमच्यासाठी, मी जास्त वेळ घेत नाही आहे, कारण जास्तीत जास्त वेळ आहे तो आम्ही ठाकूरांना देऊया, कारण ज्यासाठी तुम्ही आलात त्या विषयाला आपण वेळ जास्त देऊया. म्हणून मोजून फक्त 2 मिनिटं बोलले नितीन गंधरे साहेब आणि लगेच माईक त्यांनी माझ्या हातात दिला. हे जाणवतं अशासाठी. अनेक वेळा असं होतं हो, हातात माईक आलं ना की लोक सोडायला तयार असत नाहीत, पण खरंच ते मला जाणवलं त्यांचं. आणि योगायोग असं ना, गेल्याच महिन्यामध्ये मला त्यांची अशी संपर्क झाला, भेटले नाही, संपर्क झाला. नंतर माहिती नव्हतं कोण कुठे, कारण 8 वर्ष झाली त्याला. तेव्हा ते म्हणाले मी आता निवृत्त झालो, ठाण्यामध्ये आहे. म्हटलं साहेब तुमची नेहमी मला आठवण येते. हे एकमेव उदाहरण की 2 मिनिटामध्ये माईक हँडओव्हर केलेलं. आणि त्याच कार्यक्रमात म्हणजे त्यांची आणखी आठवण अशी ना, त्याच कार्यक्रमामध्ये एका पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं. ते पुस्तक लिहिलं होतं सौ वंदना धर्माधिकारी म्हणून बँक ऑफ इंडियाच्याच ऑफिसर, निवृत्त झाल्या होत्या. त्यांनी पुस्तक लिहिलं मैत्री बँकिंगशी.
त्या पुस्तकाच्या 5व्या आवृत्तीचं प्रकाशन देखील गंद्रे साहेबांनी त्याच कार्यक्रमात करून घेतलं होतं. हेतू असा की आपलीच ऑफिसर आहे, निवृत्त झाली, पण छान पुस्तक आहे. प्रकाशन जरा त्या कार्यक्रमात झालं की मग सकाळ बिकाळमध्ये बातमी आली होती, जरा फायदा होतो, उपयोग होतो त्याचा. म्हणून त्या वंदना धर्माधिकाऱ्यांचं मैत्री बँकिंगची पुस्तकचं प्रकाशन त्यांनी तिथे घडवलं होतं. म्हणजे काय दूरदृष्टी गंद्रे साहेबांची बघा. आणि माझ्या दृष्टीने ते मला आवडलं. मी म्हटलं ते वंदना धर्माधिकारींना, म्हटलं तुमचं 5वी आवृत्ती होती, ती 5व्या आवृत्तीचं प्रकाशन झालं. म्हटलं तुम्ही निश्चिंत राहा, मी लकी माणूस आहे, इतरांसाठी तुमच्या आणखी आवृत्त्या निघतील. त्यामुळे त्यानंतर मैत्री बँकिंगशीच्या आणखी आवृत्त्या निघाल्या. गुजरातीत आवृत्ती निघाली, हिंदीमध्ये निघाली. त्यानंतर त्यांना पुरस्कार मिळाला. या बँकांची एक शिखर संस्था आहे त्यांच्यातर्फे. तर अशा प्रकारे चांगली चांगली माणसं ही भेटली. आणि बँकवाल्यांचं ना काय ऋणानुबंध आहेत कळत नाही की अनेक माणसं अशी बँकेतली, आपण म्हणतो ना बँकवाले थोडंसं अनादराने बोलतो, पण तिथे खूप अशी चांगली माणसं असतात. एक तुम्हाला सांगतो, मला भेटलेल्या व्यक्ती म्हणजे सौ संगीता जाधव. त्या स्टेट बँकेत कामाला होत्या आणि निवृत्त झाल्या. संगीता जाधव, त्यांचं मूळ आमच्या इकडेच आहे कुठेतरी, फोंडा वगैरे. त्या राहतात डोंबिवलीला. त्या बाईंचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, म्हणजे कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. कारण बँक आणि एस्पेशली स्टेट बँक म्हटल्यावरती त्या सेवेबाबत लोक जरा, मी सांगत नाही पण सगळ्यांचा अनुभव असतो. तर त्या स्टेट बँकेमध्ये होते एका ब्रँचमध्ये. आता होतं कसं की अनेक वेळा आपण कोणाला तरी पैसे द्यायचे असतील ना, तर पैसे पाठवतो बँकेच्या मार्फत आणि ते समोरच्याच्या खात्यात जमा होतात. पण काही वेळा असं होतं की काहीतरी चुकीमुळे समोरच्याच्या खात्यामध्ये पैसे जमाच होत नाही. मग समोरची व्यक्ती बँकेत सांगते, मग ते बघतात. तसं एक बाई होत्या ना, त्या अशिक्षित, त्यांच्या नवऱ्याचे बहुतेक कुठून तरी प्रॉव्हिडंट फंड ऑफिसमधनं पैसे यायचे होते, 4,000 रुपये. ते आले, म्हणजे प्रॉव्हिडंट फंड ऑफिसनी या स्टेट बँकेकडे ते पैसे पाठवले, कारण त्या बाईंचं तिथे खातं असेल म्हणून. अपेक्षेप्रमाणे प्रॉव्हिडंट फंड ऑफिसने सांगितलं आम्ही पैसे पाठवले. मग त्या बाई स्टेट बँकेमध्ये चौकशी करायला गेल्या. त्यांनी ते खातं बघितलं आणि म्हणाले असं काही पैसे आलेले नाहीत म्हणून. त्या बाई तर म्हणाल्या की तिकडे मी गेले, त्यांनी सांगितलं पैसे पाठवले. ह्या बँकेतला माणूस म्हणाला, बघा तुझ्या समोर आहे का पैसे, कॉम्प्युटर दाखवलं, नाही आलेत म्हणून. ती बिचारी परत गेली, परत आली. 8-10 दिवस तिने खेपा घातल्या, ठराविक उत्तर की पैसे आले, आम्ही काय करणार. परत ती अशिक्षित असल्यामुळे तिला माहिती नाही हो पुढे फॉलोअप कसा करायचा. ती काय बिचारी करणार, कोण तिची दाद घेणार. नंतर तिने आशा सोडली असेल आणि ती आपल्या कामाला लागली. ह्या ज्या संगीता सावंतबाई त्या ब्रँचला ज्यावेळी गेल्या ना, त्यांच्या कामाची पद्धत अशी की आपलं काम झालं ना की काही पेंडिंग काम असेल ते उकरून काढायचं आणि मार्गी लावायचं. आता बँकेमध्ये काय होतं की अशा प्रकारे जी पेमेंट्स असतात ना की दिली गेली नसतात, काहीतरी त्रुटी असेल, मग त्यासाठी त्यांच्याकडे एक सस्पेन्स अकाउंट म्हणून असतं, तिथे ते पैसे पडलेले असतात. आता ह्या बाई ज्यावेळी विचारायला आल्या त्यावेळी तिथल्या माणसानं बघणं आवश्यक होतं ना की ज्यावेळी प्रॉव्हिडंट फंड सांगते ह्या दिवशी आम्ही पैसे पाठवलेत म्हणून, तर बघणं आवश्यक आहे ना. त्यांनी बघितली, तसदी घेतली नाही. ह्या बाईने काय केलं, आपलं काम झालं की त्यांचा छंद की सस्पेन्स अकाउंट बघायचं, कोणत्या पेमेंट पेंडिंग असतील त्या सगळ्या निस्तारा करून त्याला द्यायच्या. आता हे त्यांचं काम नव्हतं रुटीनचं, पण आपलं काम झाल्यावर त्या करत असत. बरं मॅनेजर खुश ना, कोणी समोरून करतोय तर काय हरकत आहे. तर त्यांनी बघितलं की 4,000 रुपये बरेच महिने पडले तिकडे. आणि कारण जे काय होतं तर त्या व्यक्तीला शोधायचं कुठे, कारण अकाउंट नंबरला पैसे आले आणि अकाउंट ते तसं दिसत नाही आहे कुठेतरी. मग ह्याने काय केलं, संगीता सावंतबाईंनी प्रॉव्हिडंट फंड ऑफिसला संपर्क साधला आणि सांगितलं असे 4,000 रुपये तुम्ही पाठवलेत, ते सस्पेन्समध्ये पडले आहेत, तर त्या बाईंचा आम्हाला तुम्ही अधिक तपशील द्या, म्हणजे मी फॉलोअप करते. मग त्या बाईंचा पत्ता प्रॉव्हिडंट फंड ऑफिसने दिला. तो पत्ता कुठला होता माहिती आहे का, धारावी. ह्या संगीता सावंतबाई कुठच्या तरी ऑफिसमधल्या एका शिपायाला बरोबर घेऊन धारावीमध्ये गेल्या. मोठ्या प्रयासाने तो पत्ता त्यांनी शोधून काढला आणि त्या बाईने सांगितलं तुमचे 4,000 रुपये यायचे आहेत ना. त्या बाई म्हणाल्या होय हो ताई, मी 10 वेळा तिकडे गेले, कोण दाद घेत नाही, मी काय करू. ते सांगतात पाठवले, बँक सांगते आले नाही. तर ते म्हणाले उद्या तुमच्या आधार कार्डची पॅन कार्ड जे काय असेल ते, आधार कार्ड असेल, रेशन कार्ड, ते घेऊन बँकेत या. मग त्या बँकेत त्या दिवशी आल्या आणि मग त्याने बघितलं जी काय त्रुटी होती ना ती दूर केली आणि ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले. आता मला सांगा, ती धारावीला राहणारी बाई एकदम अशिक्षित हो, तिच्या लेखी ते 4,000 म्हणजे 40,000 सारखे होते ना, पण तिचे देय असलेली रक्कम ह्या लोकांनी केवळ काम चोरी, माझं काय ना इथे नाही आहे ना. पण ह्या संगीता सावंतबाईंनी, आता मला सांगा, त्या बाईच्या चेहऱ्यावर जो काय आनंद असतं ना, तो आनंदाचं वर्णन ना किंवा त्याची मोल पैशामध्ये करता येणार नाही. तर अशी माणसं अनेक असतात, अनेक माणसं अशी भेटली. आणि म्हणून बरं वाटतं की
जे काम जी खुर्ची मला दिली आहे ना तिचा उपयोग मी चांगल्यासाठी करेन अशी माणसाने जाणीव ठेवली ना तर अनेक चांगल्या गोष्टी अशा घडत राहतील. मगाशी मी म्हटलं ना तसं अध्यात्म वगैरे हा माझा तसा पिंड किंवा बैठक नाही आहे. मी पूर्णपणे 100% श्रद्धावान आहे, आस्तिक आहे, सकाळ संध्याकाळ देवाला नमस्कार करतो, पण पूर्णपणे त्याच्यात मला नाही वाहून घेता आलं कधी. पण आम्हाला जी तोंड ओळख होती ना ती सगळी आम्हाला शाळेत असताना चांगले चांगले शिक्षक, त्याच्यातलं एक मी आवर्जून नाव घेईन. मागच्या कार्यक्रमात मी नाबर, गोडसे, टेंगशे सर त्यांच्याबद्दल बोललो होतो. दुसरे एक सर म्हणजे आम्हाला होते वामनराव अभ्यंकर. ते आम्हाला 1961 साली शाळेमध्ये एकच वर्ष होते देवगड हायस्कूलला. त्यांनी आम्हाला खूप पुस्तकांची वाचनाची वगैरे गोडी लावली. त्यांनी त्यावेळी काय केलं होतं, शाळेत असताना एक स्पर्धा ठेवली होती, भगवद्गीतेचे अध्याय म्हणायची. ती स्पर्धा अशी होती, किती अध्याय म्हणा, 18पैकी 18 म्हटलं तरी चालेल, पाठ म्हणायचे आणि एका अध्यायाला 5 रुपये बक्षीस, पुढच्या प्रत्येक अध्यायाला 3 रुपये. माझे काय 18 झाले नाही, 3च पाठ झाले अध्याय. पण ती स्पर्धा त्यांनी ठेवली होती, त्या निमित्ताने म्हणे होईल का मुलांचं जरा पाठांतर होईल वगैरे, त्यांचा हेतू होता. तर मला त्यावेळी सांगितलं ना 5 रुपये एका अध्यायाचे, पुढच्याचे 3 आणि 3 11 रुपये बक्षीस मिळालं होतं. ते वामनराव अभ्यंकर नंतर आमचं देवगड हायस्कूल सोडून ते गेले पुण्याला आणि ते ज्ञान प्रबोधिनीमध्ये रुजू झाले आणि निगडीचं जे युनिट आहे ना ज्ञान प्रबोधिनीचं निगडी, ते सगळं त्यांनी उभं केलं. म्हणजे इमारतीचा आराखडा, इमारत उभी करणं, त्यासाठी निधी उभा करणं, त्या निधीचं परतफेड करणं, शिक्षकांची नेमणूक, सगळं त्यांनी केलं. वामनराव अभ्यंकर आमच्या देवगडचेच ते मूळ. आता निवृत्त झाले ते, आता 80च्या वर वय आहे त्यांचं. पण तुम्हाला सांगतो ते ग्रस्त इतके डेडिकेटेड म्हणतात ना, शाळा हेच त्यांचं जीवन, प्रबोधिनी, ज्ञान प्रबोधिनी हेच त्यांचं आयुष्य झालं आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर अजूनही ते शाळेमध्ये जातात, शाळेचं काम बघतात, संस्था त्यांना नाममात्र काहीतरी मानधन देते. त्यांची त्यांना अपेक्षाही नसते, दिलं नसतं तरी त्यांनी, कारण त्यांनीच सगळं उभं केलेलं. त्या वामनरावांचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की एक दिवशी जे काही त्यांना मानधन संस्था देत होती ना, तर त्यांच्या लक्षात आलं की वाढत्या महागाईला पुरेसं नाही आहे मानधन. म्हणून त्या संचालकांनी, शाळाच्या कमिटीने निर्णय घेतला की पुढच्या महिन्यापासून यांचं मानधन आपण वाढवू. आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं अभ्यंकर सरांना की पुढच्या महिन्यापासून तुमचं मानधन वाढवून आम्ही 2000 वाढ करणार आहोत मानधनामध्ये. त्यावेळी ह्या वामनराव अभ्यंकर सरांनी तिकडे ना ते भाऊ या नावाने प्रसिद्ध आहेत. भाऊ हे कुठेही गेलं ना भाऊना भेटायचं आहे, वामनराव अभ्यंकर सर भाऊ. तर त्यांना सांगितलं संस्थाचालकांनी की तुम्हाला आम्ही मानधन वाढवून देणार आहोत 2000 रुपये पुढच्या महिन्यापासून. त्यावर याने काय सांगावं, म्हणाले काही वाढवून देऊ नका हो, तुम्ही देतात त्याच्यात माझं भागतं, नाही भागलं ना तर मी त्या दिवशी तुम्हाला सांगेन, काही वाढवू नका. मला सांगा आजच्या काळात कोण असं सांगणार, समोरून देतोय तरी ग्रस्त म्हणतात वाढवून देऊ नका. असे सगळे सात्विक माणसं म्हणतात ना, ती भेटली. आणि त्यांनी आम्हाला खूप असं काय काय चांगलं शिकवलं, हे वाच ते वाच ते वाच, सामान्य ज्ञान दिलं. त्यांनी आम्हाला दुसरं एक पुस्तक त्यावेळी वाचायला सांगितलं, ते म्हणजे आचार्य विनोबा भावेंचं गीताई, भगवद्गीतेचं मराठी भाषांतर गीताई. गीता ही आचार्य विनोबा भावांनी कोणासाठी लिहिली माहिती आहे का, आपल्या आईसाठी, की तिला हे समजावं म्हणून त्यांनी मराठीत लिहिली. आणि ती गीताई आम्ही त्यावेळी वाचली होती. आणि अतिशय म्हणजे तुम्हाला सांगतो, मला असं वाटतं की महाराष्ट्रीय जनतेवरती आचार्य विनोबा भावे यांचे अक्षरशः उपकार आहेत की त्यांनी गीताईसारखं छान पुस्तक त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं. आणि त्या गीताईचं वैशिष्ट्य म्हणजे मूळ भगवद्गीतेमध्ये जसे 18 अध्याय आहेत, प्रत्येक अध्यायात जेवढे श्लोक तेवढेच गीताईमध्ये श्लोक, प्रत्येक श्लोकाचा जो अर्थ तोच ह्या गीताईमध्ये अर्थ, कुठेही दुसऱ्या श्लोकाचा अर्थ तिसऱ्या श्लोकात ओढून तळून अजिबात नाही, तशी गीताई. आणि त्याची गोडी त्यांनी आम्हाला लावली. म्हणजे ज्या माणसाला, ज्याची मातृभाषा मराठी आहे ना, तो MA नको, BA नको, 12वी नको, 10वी नको, ज्याची मातृभाषा मराठी आहे, आईवडील मराठी आहेत, तो मनुष्य त्या गीताईचा आस्वाद घेऊ शकतो. हे काम मोठं विनोबाजींनी केलं आहे. आणि इतकं छान तुम्हाला सांगतो ना की जसं भगवद्गीतेमध्ये तो पहिला अध्याय बघा, म्हणजे एका अध्यायाचा अर्थ गीताईच्या एका अध्यायामध्ये, आणि अतिशय सोपी भाषा, जड शब्द नाहीत, न करणारं काही नाही. तो भगवद्गीतेतला पहिला श्लोक आहे ना, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवाश्चैव किंवा कुर्वत संजय. तो गीताईमध्ये त्याचं विनोबाजींनी भाषांतर कसं केलं आहे, त्या पवित्र कुरुक्षेत्री पांडूचे आणि आमुचे युद्धार्थ जमले तेव्हा वर्तले काय संजया.
किती बघा सरळ अर्थ आहे. जसं नंतर मग काय होतं, भगवद्गीता सांगून झाल्यावरती अर्जुनाची सगळ्या शंका निवृत्ती होते आणि अर्जुन सांगतो भगवान श्रीकृष्णांना, माझ्या सगळ्या शंकांचं निरसन झालं आहे, आता तू म्हणशील तसं करीन, मी लढायला तयार आहे. तो जो श्लोक आहे ना 18व्या अध्यायातला, तो कसा आहे, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव. गीताईमध्ये विनोबा काय लिहितात, मोहमेला चितो देवा कृपेने स्मृतीला बली झालो निशंक मी आता करीन म्हणसी तसे. किती सोपा अर्थ आहे हो. काही त्याला सांगितलं ना, कोणाला काही विचारायचीच गरज नाही. आणि विनोबाजींनी भगवद्गीता हे गीता ह्या उपकारच केला आपल्यावरती त्यांनी. आणि मध्यंतरी काय झालं, मी ह्याला गेलो होतो ठाण्याला एक अथर्व शीर्ष मंडळ म्हणून आहे, अथर्व शीर्ष मंडळ. तिथे माझं व्याख्यान ठेवलं होतं, त्यावेळी मी गेलो होतो तिथे. तर त्या व्याख्यानाच्या दरम्यान मला एका गृहस्थांची भेट झाली. त्या गृहस्थांचं नाव अरुण टेंबे, ठाण्याला अरुण टेंबे. कसं झालं, 2011 साली मी डोंबिवलीला एक कार्यक्रम केला होता लोकसत्ताबरोबर शेअर बाजारचा. तर त्या कार्यक्रमामध्ये हे अरुण टेंबे आले होते. तर त्या कार्यक्रमामध्ये मी एक किस्सा सांगितला होता, जो वसंतराव पटवर्धन आमच्या क्षेत्रातले भीष्माचार्य, त्यांनी सांगितलेला किस्सा मी त्या कार्यक्रमामध्ये सांगितला होता. की वसंतराव पटवर्धन म्हणाले की तुम्हाला शेअर बाजारामध्ये जर यायचं आहे ना, तर किमान रोजचा अर्धा पाऊण तास तुम्हाला द्यायला पाहिजे ह्या विषयाचा अभ्यास करायसाठी. तर काही लोक म्हणतात आम्हाला वेळ नसतो, आमची नोकरी आहे, सेकंड शिफ्ट आहे, थर्ड शिफ्ट आहे. मग वसंतरावांनी सांगितलं होतं, तुम्हाला जर अर्धा तास पाऊण तास द्यायला वेळ नसेल ना, मग तुम्ही ह्या क्षेत्रात पाय ठेवूच नका, येऊच नका. आणि त्यासाठी त्याने एक छान श्लोक सांगितला होता वसंतरावांनी. वसंतराव म्हणाले होते, वसंतराव पटवर्धन, की म्हणले संत तुकारामांचा एक श्लोक आहे, तुम्ही सांगताना मला वेळ नाही. तर संत तुकाराम महाराजांचा तो अभंग आहे. ते म्हणतात की हाती नाही बळ, दारी नाही आड, त्याने फुलं झाडं लावू नये. हातात शक्ती नाही आहे, दारी आड म्हणजे विहीर नाही आहे, मग फुलझाड लावून जगणार कसं, लावू नका ना. तसं वेळ नाही ना, येऊ नका शेअर बाजारामध्ये. तर हे किस्सा मी सांगितला होता मागे एका कार्यक्रमामध्ये. त्यावेळी एका श्रोत्याने मला सांगितलं होतं कार्यक्रम संपल्यावरती, की साहेब हा तुम्ही सांगता अभंग संत तुकारामांचा नाही आहे, तो जनाबाईंचा आहे म्हणून. आता प्रश्न असा आहे, एक गाणे सांगितलं संत तुकारामांचा, हे दुसरे सांगतात जनाबाईंचा, कोणाचा तरी एकाचा असणार. मग ती माहिती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मग आपण चुकीची माहिती सांगून नये ना. तर हीच गोष्ट मी डोंबिवलीच्या 2011च्या कार्यक्रमात सांगितली होती, की एकाने मला सांगितलं संत तुकाराम, दुसऱ्या म्हणतात संत जनाबाई, म्हणून मी त्याच्याबद्दल अधिकारवाणीने सांगत नाही, कारण मलाच माहिती नाही आहे. कसं झालं, तो कार्यक्रम झाला 2011चा लोकसत्ता डोंबिवली. तो कार्यक्रम झाल्यावरती 2 दिवसांनी मला एका श्रोत्यांची मेल आली आणि त्यांनी मला लिहिलं की ठाकूर तुम्ही म्हणता हा अभंग संत जनाबाईंचं पण नाही आणि तुकाराम महाराजांचं पण नाही आहे. आपले गदी माडगुळकर यांचं चैत्रबन नावाचं पुस्तक आहे, चैत्रबन, त्या पुस्तकामध्ये हा श्लोक आहे अभंग. आणि त्यांनी मला त्या पुस्तकाचा, त्या पानाचा फोटो काढून पाठवला होता ईमेल बरोबर. तर आत्ता म्हटलं ना की अथर्व शीर्ष मंडळामध्ये कार्यक्रम झाला आणि हे जे ग्रस्त भेटले, त्यांनी मला विचारलं की तुम्हाला आठवतं का असं 2011 साली अशी मेल आली होती. म्हटलं अजूनही म्हणते लक्षात आहे. तो कोण हे श्रोता म्हटलं, जो कोणी होता एवढा कदरदान, मी म्हणतो की काय त्यांना एवढं पडलं होतं. म्हटलं अजूनही माझ्या लक्षात आहे. तर ते म्हणाले मीच तो अरुण टेंबे म्हणून. म्हणजे त्यांनाही आनंद झाला, मलाही आनंद झाला. आणि त्यांनी त्यावेळी मला ते पुस्तक दाखवलं, ते चैत्रबन म्हणून त्या पुस्तकात आहे. म्हणजे कसं आहे की इतकं त्याच्यामध्ये रस घेऊन मनुष्य नंतर तर त्यांनी मला ते पुस्तक दाखवलं ना, त्या पुस्तकामध्ये आणखी पण काही अभंग होते. त्याच्यात एक अभंग असा आहे, सोसता सोसेना संसाराचा ताप, त्याने माय बाप होऊ नये. आता असं वाटतं की नाही, कोणाला बाहेर विचारलं ना तर कोणीच सांगेल हां तुकाराम महाराजाचा अभंग. ॲक्च्युअली तो तुकाराम महाराजाचा नाही, तो देखील त्या चैत्रबन पुस्तकामध्येच आहे. ते कसं असतं की एक विशिष्ट धाटणी अभंगाचे वगैरे असेल ना, की ते एक ब्रँडिंग झालेलं असतं अशा प्रकारचे आणि अशा अर्थाचे अभंग हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं असतं ना. जसं तुकाराम महाराजांनी लिहिलं आहे, भस्म अंगारे पुत्र होती, तरी का करावा लागे पती. असे रोकटोक जे अभंग असतात ना, ते तुकाराम महाराजांचे. पण आणि कसं ते एक ब्रँडिंग झालेलं असतं, विशिष्ट अभंग असलं की आपल्याला वाटतं हा तुकाराम महाराजांचाच असेल वगैरे असं.
तसं ते नाही आहे. आणि हे विनोबाजींचं आणखी एक पुस्तक मला आमच्या त्यात अभ्यंकर सरांनी सांगितलं वाचायला. त्या पुस्तकाचं नाव आहे गीता प्रवचने. ते पण शाळेत असताना वाचलं. पण सगळं नाही हा वाचलं. आमच्या शिक्षकांचं वैशिष्ट्य असं, ते सगळं पुस्तक मी वाचलं नाही. याचं कारण असं की शिक्षकांना माहिती होतं की त्या वयामध्ये काय विद्यार्थ्याला काय रुचेल आणि काय पचेल तेवढंच सांगणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याने मला सांगितलं हा प्रकरण वाच, हा धडा वाच. तसं त्याने एक सांगितलं होतं धडा वाचायला गीता प्रवचनेमधला. त्यामध्ये विनोबाजींनी असं लिहिलं होतं की मातृभाषा आणि राष्ट्रभाषा हे 2 डोळे आहेत. मातृभाषा आणि राष्ट्रभाषा हे 2 डोळे आहेत. इंग्रजी हा चष्मा आहे, त्याने दूरचं दिसतं. इंग्रजी हा चष्मा आहे, त्याने दूरचं दिसतं. आणि संस्कृत हा 3रा डोळा आहे, त्यांनी ज्ञानाचे सगळे दरवाजे उघडतात. इतकं अलंकारिक भाषेत लिहिलं. मला सांगा आज 55 वर्ष झाली हो, पण विसरू म्हटलं तरी विसरायला होत नाही. असं विनोबाजींचं लिखाण. ही सगळी गोडी आम्हाला सगळ्या शिक्षकांनी लावली तुम्हाला सांगतो. आणि विनोबाजींच्या विद्वत्तेबद्दल मी काय बोलणार. प्रचंड विद्वत्ता त्यांची आणि सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी असं संचार केलेला आहे. एक साधा पाण्याचा थेंब तुम्हाला सांगतो. त्या पाण्याच्या थेंबावरती विनोबाजींचं जे विवेचन आहे ना, विनोबाजी म्हणतात की एक पाण्याचा थेंब जेव्हा हातावर पडतो ना त्यावेळी ते पाणी पिण्यायोग्य असतं. पाण्याचा थेंब हातावर पडतो त्यावेळी ते पाणी पिण्यायोग्य असतं. तोच पाण्याचा थेंब ज्यावेळी गटारात पडतो त्यावेळी ते पाणी पाय धुवायचं सुद्धा लायकीचं राहत नाही. तोच पाण्याचा थेंब तापलेल्या तव्यावर पडतो त्यावेळी त्याची वाफ होते, अस्तित्वच नाहीसं होतं. तोच पाण्याचा थेंब कमळाच्या पानावर पडतो त्यावेळी तो मोत्यासारखा चमकतो. आणि तोच पाण्याचा थेंब शिंपल्यात पडतो त्यावेळी त्याचा साक्षात मोती होतं. विनोबाने लिहिलंय. ह्याच्यातनं बोध काय घ्यायचा. बोध हा घ्यायचा की सहवास महत्त्वाचा. तव्याच्या सहवासात आला अस्तित्व नाहीसं झालं, शिंपल्याच्या सहवासात आलं त्याचा मोती झाला. त्यामुळे सहवास महत्त्वाचा. मित्र मला ते खूप भावलं ते. म्हणून असं वाटतं ना आजपर्यंतच्या 52 वर्षाच्या प्रवासामध्ये माझे हजारो श्रोते, हजारो प्रेक्षक, हजारो वाचक त्यांनी जे सहवास दिला, त्यांचं प्रेम मिळालं, त्यामुळे माझं अस्तित्व आहे. नाहीतर चंद्रशेखर ठाकूर काही नाही आहे. आता असं मी ज्यावेळी जाहीर कार्यक्रमात सांगतो ना त्यावेळी लोक टाळ्यांचा कडकडाट करतात. पण मी खरं सांगतो हे टाळ्यांसाठी नाही सांगत मी. माझी मनापासूनची प्रामाणिक भावना आहे. हे वाचकांचं, हजारो वाचकांचं, श्रोत्यांचं, प्रेक्षकांचं प्रेम आहे ना, म्हणून माझं अस्तित्व आहे. त्यावेळी मी कायम त्याबद्दल ऋणी असणार आहे. तर अनेक वेळा असे इतकी माणसं भेटतात, असे प्रसंग घडतात. कालच एका ग्रस्तांनी जसं त्यांनी सांगितलं ना की प्रश्न श्रोत्यांचे घ्या म्हणून. मलाही आवडतं ते. मलाही काय सांगायचं असतं, लोकांच्या मनातही बोलायला आवडतं. एका श्रोत्याने मला विचारलं की तुमच्या आयुष्यात चटका लावणारे क्षण असे काय असतील ना. म्हटलं भरपूर आहेत. चटका लावणारे क्षण आहेत, आनंदाचे देखील क्षण आहेत. चटका लावणारे क्षण असे 2014 साली माझ्या व्याख्यानाचे 1000 कार्यक्रम झाले. 1000वा कार्यक्रम दादरला झाला होता तो. आता 1000वा कार्यक्रम म्हटल्यावरती तो 16 माझी संस्था जी CDSL त्यांनी तो चांगल्या प्रकारे साजरा केला होता. आता त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवायचं. आता एकच प्रमुख पाहुणं असत नाही. हल्ली ते चीफ गेस्ट ऑफ ऑनर साधारणपणे 2 किंवा 3 जणं असतात. तर माझ्या वेळेसमोर नाव आलं. हे जे प्रेझेंटेशन आम्ही करतो, भाषणं देतो, त्याचं जे प्रेझेंटेशन स्किल म्हणून 3 दिवसाचा वर्कशॉप आमच्याकडे केला होता, जो मी अटेंड केला होता. ते आमचे गुरु या क्षेत्रातले श्रीयुत अरविंद नाडकर्णी. त्यांचं नाव पहिलं डोळ्यासमोर येणार. त्यांनी सगळं शिकवलं आम्हाला. त्या अरविंद नाडकर्णी इतकं त्यांनी छान सांगितलं होतं ना, त्यामुळे आजचं सगळे मी भाषणं देतो श्रेय त्यांचं आहे. तर त्यांना बोलवायचं म्हणून मी त्यांना फोन केला. त्यांची सोय विचारली, त्यांची उपलब्धता, हॉलची उपलब्ध आहे, हे सगळं ठरलं. म्हणाले मी येतो. आणि सांगतो दुर्दैवाने 20 दिवस आधी कार्यक्रमाच्या ह्या अरविंद नाडकर्णींना ब्रेन स्ट्रोक झाला. आणि त्यातून ते कधी नंतर सावरलेच नाहीत, कधीच सावरले नाहीत. नंतर त्यांचं निधनही झालं. पण त्यांनी एवढंच शिकवलं तुम्हाला सांगतो की बारीक बारीक गोष्टी. ते म्हणाले तुम्ही भाषण करत असताना मध्ये पाणी प्यावं असं वाटलं तर बाटलीने वरून पाणी प्यायचं नाही. बाटली तोंडाला लावून पाणी प्या किंवा ग्लास असेल ग्लास तोंडाला लावा. कारण वरून पिताना एखाद्या वेळी अंगावर सांडतं, ठसका लागतो, नाकात एखादा थेंब द्यायची शक्यता असते. एवढ्या बारीक बारीक गोष्टी त्यांनी सांगितल्या अरविंद नाडकर्णींनी. पण ते माझ्या 1000व्या कार्यक्रमाला येऊ शकले नाही. दुसरं कसं झालं, आमचे सरस्वत बँकेचे अध्यक्ष त्यावेळेचे श्रीयुत एकनाथ ठाकूरांना भेटायला त्याच कार्यक्रमासाठी कार्यक्रमाच्या आधी मी आणि माझे मित्र सुधीर सावकार
आम्ही दोघेजण सारस्वत बँकेमध्ये गेलो एकनाथ ठाकूर साहेबांना भेटायला. त्यावेळी ते अध्यक्ष होते सारस्वत बँकेचे. आणि त्यानं सांगितलं असं असा कार्यक्रम आहे, तर आपण यावं अशी आमची इच्छा आहे. इतका दिलखुलास माणूस तुम्हाला सांगतो. ते काय म्हणाले एकनाथ ठाकूर, मला म्हणाले, अरे ठाकूरांच्या 1000व्या कार्यक्रमाला ठाकूर नाही तर दुसरा कोण अध्यक्ष येणार, येणार मी, काय हरकत नाही. तारीख वगैरे झाली. पुन्हा तेच झालं. 2 महिने आधी कार्यक्रमाच्या एकनाथ ठाकूरांचा स्वर्गवास झाला. त्यांना बरेच वर्ष ते आजाराशी झुंजत होते. त्यामुळे अशा प्रकारे हे खरंच चटका लावणारे क्षण आहेत. पण नंतर काय होतं, शो मस्ट गो ऑन. तो कार्यक्रम झाला. आमचे भारतकुमार राऊत साहेब महाराष्ट्र टाइम्सचे संपादक, त्यावेळी ते खासदार झाले होते, ते आले होते. सेबीचे जनरल मॅनेजर GP गर्ग साहेब आले होते. तोही कार्यक्रम चांगलाच झाला होता. पण कुठेतरी एक ती खंत मनाला लागून राहते की जी यायला पाहिजे होती माणसं ती माझी नाही आली. असो, मगाशी म्हटलं ना की हे अध्यात्म वगैरे त्याचं ना लहानपणापासून थोडी गोडी लागली. याचं कारण अनेक माणसं अशी भेटली, काही पुस्तकं वाचनामध्ये आली. मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट 1970च्या आसपासची. माझे मामा वसईला राहतात. वसईला माझे मामा राहतात 2, एक अशोक मुळे आणि माधव मुळे. माधवराव नाही येत आता. हे 2 माझे मामा वसईला राहतात. त्यामुळे आपण जे गाणं आहे ना, मामाच्या गावाला जाऊया, तो जो आनंद आहे ना, तो आनंद पुरा आम्हाला मामांच्या घरी मिळाला वसईला. तर त्या मामांच्या घरी एक मासिक यायचं. त्या मासिकाचं नाव होतं सद्धर्म आणि त्याच्या संपादक होते गुंडोपंत हरिभक्त. तर ते मी तिथे गेलो कधी मामाच्या घरी की ते मी वाचत असे. ते मासिक मी वाचत असे. फार मोठं नव्हतं, 16 पानांचं होतं फक्त. आणि त्याची किंमत असं ₹1. ते मला नेहमी कुतूहल वाटायचं एका गोष्टीचं की गुंडोपंत हरिभक्त हे कसं काय नाव आणि ₹1 कसं काय परवडतं ह्यांना. तर पण मी ते दर महिन्याला अगदी आवर्जून वाचत असे. त्या कुतूहलापायी एक दिवशी मी त्या संपादकांचा पत्ता बघितला. तो गावदेवीचा होता, म्हणजे आपल्या ग्रँड रोड स्टेशनच्या बाजूला आहे गावदेवी, तिथे. मग एक दिवशी मी सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी तो पत्ता शोधत गेलो आणि तो पत्ता मला मिळाला. मग ते खाली पाटी होती सद्धर्म वगैरे, त्यामुळे मला अडचण काय पडली नाही. मी गेलो तिथे आणि हे संपादक म्हणाले मीच तो म्हणून. तर त्यानं सांगितलं, म्हटलं सर माझं काही काम नाही आहे, फक्त तुमचं मासिक मी दर महिन्याला वाचतो, मला आवडतं. आणि तितकं छान असं आहे, तुम्हाला सांगतो ना, एखादा श्लोक, त्याचाच अर्थ, असंच चटकदार एखादा श्लोक, एखादा उतारा. तर एक कसं जो मनुष्य अगदी मोठा पूजापाठ करणारा नसेल ना, तरी त्याला ते वाचायला आवडेल असं त्याच्यामध्ये त्याचं लेखन आणि उतारे असतात त्या पुस्तकामध्ये. तर मी त्यांना सांगितलं मला ते आवडतं म्हणून आपल्याला भेटायला आलो आणि तुम्हाला कसं ₹1 परवडतं. तेव्हा ते मला म्हणाले की अरे म्हणाले माझ्याकडे कसा मी निधी उभा केला आहे निर्माण ट्रस्ट, आणि त्याच्यातून मी हे सगळं करतो. म्हणाल तुझे कोणी असतील मित्र तर सांग, मी 5 नाही 10 पुस्तकं पाठवीन, ₹1 ही नाममात्र किंमत ठेवली आहे अशी पाठवीन, कारण माझ्या त्या निधीतून मी करतो आहे म्हणून. तर मी तिथे बसलो होतो ना त्या गुंडोपंत हरिभक्त, तर तिथे वरती एक असं युनिव्हर्सिटीचं पदवी प्रमाणपत्र तिथे होतं आणि त्याच्यावर लिहिलं होतं गोम नवाते यांना प्रदान करण्यात येत आहे. तर मी त्यांना सहज विचारलं या गुंडोपंत हरिभक्तांना की म्हटले गोम नवाथे कोण, कारण मला एकदम आठवण झाली माझ्या शाळेमध्ये असताना मी हायस्कूलला आमच्या गोम नवाथे पारितोषिक म्हणून असं आहे. गोम नवाथे पारितोषिक गणितामध्ये ज्याचा पहिला नंबर यायचा, मला 2 वर्ष ते पारितोषिक मिळालं होतं, त्यामुळे माझं ते नाव लक्षात होतं गोम नवाथे पारितोषिक. तर मी त्यांना विचारलं हे गोम नवाथे पदवी प्रमाणपत्र ते कोण, तर म्हणाले मीच तो म्हणून. तेव्हा कळलं की गुंडोपंत हरिभक्त हे टोपण नाव त्यांनी संपादक म्हणून घेतलं होतं, त्यांचंच नाव गोम नवाथे. तुम्हाला सांगतो त्याला एवढा आनंद झाला ना. म्हणाले अजून ते शाळेत बक्षीस देते का, म्हटलं हो ना. ते म्हणाले त्या शाळेला मी खूप वर्षापूर्वी देणगी दिली होती आणि त्याच्या व्याजात नाही बक्षीस द्यावं असं ठरलं होतं, पण अजूनपर्यंत ते देतात, मला खूप बरं वाटलं. म्हटलं हो मी त्या शाळेचा विद्यार्थी म्हणून. तर अशा तऱ्हेने एक आठवणी ज्या आहेत ना त्या खूप छान अशा आहेत आणि अनेक व्यक्ती कारणीभूत झाल्या. मी का माझा इतिहास सांगत नाही, पण अनेक व्यक्ती भेटल्या, त्यांच्याकडनं प्रेरणा मिळाली, त्यांचं एक प्रकारे एक आधार म्हणावा त्यांचा आणि हातभार आहे सगळ्या जडणघडणीमध्ये. अगदी तुम्हाला एक आवर्जून सांगावं असं वाटतं. आमच्या देवगडला ना एक आजी आहेत, त्यांना सगळा गाव विलासची आई म्हणून ओळखतो. विलासची आई, विलास पाध्ये त्यांच्या मुलाचं नाव, त्यामुळे त्यांची ओळख सगळीकडे विलासची आहे. तुम्हाला सांगतो इतकी वर्ष ह्या आजींच्या नावांचे संबंध आहेत ना, पण त्यांचं नाव सुधा पाध्ये आहे हे मला गेल्या महिन्यात कळलं.
कधी वेळच आली नव्हती. कोणाला विचारलं विलासची आई, विलासची आई. ते नाव कशाला कोण विचारतो? आजही कुणी गावात विचारलं ना सुधापाध्ये कुठे राहतात, कोणी सांगणार नाही. विलासची आई कोणी सांगेल. तर ह्या विलासच्या आई आहेत ना, त्या अतिशय म्हणजे आता त्यांचं 85च्या आसपास वय असेल, पण त्यांचं सुद्धा मला खूप अशी आठवण कायम. आता त्या हिंडून फिरून आहे, चांगली तब्येत आहे. तर त्यांचं वैशिष्ट्य असं ना, त्यांनीसुद्धा खूप असा एक बेस तयार केला. आम्ही जात असू ना त्यावेळी त्या अशा गोष्टी छान सांगायच्या. त्यांनी एकदा मला गोष्ट सांगितलेली, मला अजून आठवते. म्हणाल्या की प्रभू रामचंद्रांच्याकडे एकदा नारद मुनी गेले. प्रभू रामचंद्रांच्याकडे नारद मुनी गेले होते. त्यावेळी तिथे एक वही होती. तर रामचंद्रांची परवानगी घेऊन नारद मुनींनी ती वही बघितली. तर त्याच्यामध्ये अनेक भक्तांची नावं लिहिलेली होती, पण त्याच्यात मारुतीचं नाव नव्हतं, हनुमानांचं नाव नव्हतं. नंतर ज्यावेळी हनुमानांची आणि नारद मुनींची भेट झाली त्यावेळी नारद मुनी हनुमानांना म्हणाले की तुम्ही एवढे भक्त प्रभू रामचंद्राचे, पण त्या वहीमध्ये तुमचं नाव दिसलं नाही, असं का? त्यावेळी हनुमान म्हणाले की प्रभू रामचंद्रांच्याकडे दुसरी एक वही आहे छोटीशी, त्याच्यामध्ये बहुतेक माझं नाव असेल. मग पुन्हा ज्यावेळी प्रभू रामचंद्रांच्याकडे नारद मुनी गेले त्यावेळी त्यांनी सांगितलं तुमच्याकडे छोटी वही आहे का? प्रभू रामचंद्र म्हणाले हो. मग त्यांनी ती बघायला मागितली. त्या छोट्या वहीमध्ये मारुतीचं नाव अगदी सगळ्यात वरती होतं, पहिल्या क्रमांकाचं. तेव्हा प्रभू रामचंद्राने विचारलं नारद मुनींना, तुम्हाला कोणी सांगितलं छोट्या वहीचं? म्हणाले मारुती रायच म्हणाले. मग त्यांनी विचारलं नारद मुनींनी प्रभू रामचंद्रांना, या 2 वह्यांचं प्रयोजन काय? 2 वह्यांचं प्रयोजन काय? त्यावेळी प्रभू रामचंद्र म्हणाले की ही मोठी वही आहे ना, त्याच्यामध्ये जे नावं लिहिली आहेत माझ्या भक्तांची, जे मला नित्य स्मरण करतात, आणि लहान वही आहे ना त्याच्यामध्ये भक्तांची नावं लिहिली आहेत ज्यांचं मी स्मरण करतो. त्यामध्ये हनुमानांचं नाव पहिलं होतं लिहिलेलं. तर ह्या अशा गोष्टी ना त्यांनी खूप सांगितल्या होत्या आमच्या विलासशाही आजी आम्ही म्हणतो त्यांना. तर त्यामुळे खूप असं ना एक जडणघडण झाली आणि किती सोप्याचं सांगायच्या अशा गोष्टी. आणि त्यांच्याकडे तुम्हाला सांगतो, मला वाटत नाही फारसं त्यांचं शिक्षण झालं, कारण त्याकडे कुठे मुलींना शाळेत घालत असत, पण त्या जन्मताच एवढी कुशाग्र बुद्धी आहे ना, त्यांच्याकडे वाक्प्रचार म्हणी यांचा अमर्याद साठा आहे. एकदा मी असं त्यांच्याकडे गेलो होतो, मुंबईत मला यायचं होतं, त्यामुळे गाडीला थोडा वेळ होता म्हणून त्यांच्याकडे बसलो होतो. तर सारखं माझं घड्याळाकडे लक्ष होतं. त्या आजींचं वैशिष्ट्य म्हणजे त्या थोडंच बोलतात पण मार्मिक बोलतात. अशा म्हणी वाक्प्रचार जे सांगतात ना, तर मला गाडीला थोडा वेळ होता म्हणून त्यांच्याकडे बसलो होतो, पण लक्ष माझं घड्याळाकडे की गाडी येईल. तर 2-3दा म्हटलं विलासशाही मी आता निघतो, थांब रे, बस रे, वेळ आहे गाडीला वगैरे. बसलो मी, पण पुन्हा माझी चुळबुळ त्यांना कळत होती. आणि त्यांनाही माहिती होतं की गाडी काय एवढ्या लवकर येत नाही, पण ते आम्हाला आपली मुंबईची सवय ना. तर त्यांनी मला काय सांगितलं, 2-3-4 वेळा मी म्हटलं विलासशाही मी निघतो. त्यावेळी त्यांनी मला काय सांगितलं, बस रे, गाडीतल्या गाडीत धावून काय लवकर पोचाय होतंय. म्हणजे गाडीतल्या गाडीत धावून काय लवकर पोचायला होणार आहे का, तसं म्हणून बसतो म्हणून. ते त्यावेळची कशी एक विशिष्ट भाषा असते ना ती कोकणातल्या घरामध्ये, गाडीतल्या गाडीत धावून काय लवकर पोचाय होते. अशा अनेक त्यांच्याकडे म्हणी वाक्प्रचार तुडुंब भरलेले असतात. त्यांचा जो खजिना असतो ना, ते गेलं की खूप मजा येते. आणि हे मी तुम्हाला ना का त्यांची आठवण झाली तुम्हाला सांगतो. ही माऊली सात्विकता म्हणतात ना, त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. मूर्तिमंत उदाहरण. फक्त 1.25 ते 1.5 वर्ष एवढाच ह्या माऊलीचा संसार झाला. 1.25 ते 1.5 वर्ष फक्त संसार झाला या माऊलीचा. आणि त्यांचे मिस्टर साप चावून त्यांचं निधन झालं. आणि त्यावेळी मुलगा जन्माला यायचा होता. कल्पना करा की त्या इतक्या जुन्या काळामध्ये कसं त्या बाईंनी त्या परिस्थितीला तोंड दिलं असेल. 1.25 ते 1.5 वर्षाचा संसार आणि मुलाचा जन्म व्हायचा होता. मग नंतर सगळं ते झालं, त्याच्यातून त्या सावरल्या. पण त्या म्हणाल्या की मी रामनामाची साथ कधी सोडली नाही, कारण त्याच्यावरतीच माझा विश्वास होता. आणि मग आता तो मुलगा मोठा झाला, तोही त्याचा व्यवसाय आहे, त्याची मुलं आहेत नातवंड. पण तुम्हाला सांगतो की ह्या बाई एवढं सगळं भोगून देखील ना परमेश्वराविषयी, नियतीविषयी, कशाविषयी त्यांच्या मनामध्ये जराही कडवटपणा नाही ना, त्यांच्या बोलण्यातनं ना कधी चेहऱ्यावरती. ते म्हणतात माझं प्राक्तन होतं ना, माझं प्राक्तन ते मी भोगलं, कशाला कोणाला दोष द्यायचा. अशी महान माणसं. उगानी म्हणून सांगतो
नंतर सगळं व्यवस्थित झालं, मुलाचं सगळं स्थिरस्थावर झालं, नातवंड. त्यांचा एक नातू तुम्हाला सांगतो प्रसाद पाध्ये, जो तबला वाजवतो ना प्रसाद पाध्ये, तो ह्या आजींचा नातू. त्याचा दुसरा भाऊ म्हणजे आजींचा दुसरा नातू अमित पाध्ये, तो छानपैकी पेटी वाजवतो. आता सगळं झालं, पण इतक्या वर्षात त्यांनी कसं काय परिस्थितीला तोंड दिलं असेल ना. म्हणून म्हणतो ना, ह्या माऊली आहेत ना, अक्षरशः त्यांच्या पायाचं तीर्थ घ्यावं. अजूनही गेलो ना तुम्हाला सांगतो, मी 2 ठिकाणी जातो. एक आमचे गाव, जे ग्रामदैवत आहे तिथे, आणि ह्या आजी आणि त्यांच्या दुसऱ्या एक शेजारी, ह्या 3 ठिकाणी मी गेल्याशिवाय कधी परत येत नाही. एवढं एक सात्विकता म्हणतात ना, तेच आहे. आणि आनंदाचे क्षण खूप असतात. सगळेच काही चटका लावणारे असत नाही. आनंदाचे क्षण खूप असे असतात. मी मध्यंतरी खेडला गेलो होतो. आपल्याला चिपळूणच्या आधी खेड आहे ना, तिथे माझं व्याख्यान होतं ज्येष्ठ नागरिक संघामध्ये. तर तिथे मी गेलो होतो. माफ करा. हे आमच्या अरविंद नाडकर्णींची शिकवण. पेला ठेवा, बाटली तोंडाला लावायची, तोंडाला लावून पाणी प्यायचं, असो. तर खेडला मी गेलो होतो. माझं व्याख्यान होतं संध्याकाळी, आणि मी सकाळचा वेळ मला मोकळा होता. तिथे खेडला श्रीराम जोशी म्हणून मला एक ग्रस्त भेटायला आले. नंतर कळलं ते उद्योजक आहेत म्हणून, श्रीराम जोशी. ते म्हणाले, माझं इथे एक रिसॉर्ट आहे खेडपासून 14 किलोमीटर अंतरावरती, बोरघर नावाचं एक गाव आहे छोटंसं. तिथे म्हणाले माझं रिसॉर्ट आहे, माझी इच्छा आहे तुम्ही माझं रिसॉर्ट बघायला यावं म्हणून. तर म्हटलं काय हरकत नाही, कारण कसं कार्यक्रम संध्याकाळी होता, भरपूर वेळ होता. तर सकाळी 10 वाजता ते मला गाडीत घालून घेऊन गेले तिकडे बोरघरला, त्यांच्या रिसॉर्टमध्ये. आता तुम्ही म्हणाल रिसॉर्ट आहे, त्यात विशेष काय आहे? विशेष असं आहे की सर्वसाधारणपणे रिसॉर्टमध्ये जे असतं ना, ते सगळं तिथे आहेच. 14 किलोमीटर बोरघर म्हणजे खेड स्टेशन, खेड गावापासून. तिथे नॉर्मल रिसॉर्टसारखं सगळं आहे, पण त्या व्यतिरिक्त अनेक इथे गोष्टी आहेत ज्या मला श्रीराम जोशींच्याकडनं बघायला मिळाल्या. तिथे काय त्यांचं त्या रिसॉर्टचं नाव आहे ग्रीन मॅजिक रिसॉर्ट म्हणून आहे. ग्रीन मॅजिक रिसॉर्ट अगदी छोट्या खेड्यामध्ये, तिथे काहीच नाही आसपास, तिथे त्यांनी ते बसवलं आहे अशा ठिकाणी. तिथे तुम्हाला सांगतो की सगळं आहे. तिथे गेल्यावर मला प्रकर्षाने एक जुनं गाणं आठवलं. मी अगदी लहान होतो, अगदी मराठी शाळेत जात होतो त्यावेळी ते गाणं होतं जुनं. मनोरथा चलत्या नगरीला, भूलोकीच्या अमरावतीला. तशी ती भूलोकीची अमरावती, तशी ती मला ते रिसॉर्ट वाटलं. अहो तिथे काय नाही, तुम्हाला सांगतो की आपण आता म्हणतो हिमाचल प्रदेशात सफरचंद होतात. ह्या श्रीराम जोशाने तिथे सफरचंद लावली आहेत आणि त्याला सफरचंद धरतात. आणि तिथे रेन डान्स आहे, स्विमिंग पूल आहे. पण त्या स्विमिंग पूलाच्या बाजूला एक छोटा स्विमिंग पूल आहे. कशासाठी माहिती आहे का? मुलांसाठी. म्हणजे आपण स्विमिंग पूलला गेलो, मुलांना बरोबर घ्यायला लागतं. त्या छोट्या मुलांचं स्विमिंग पूल असं पाणी ठेवलं आहे त्यांनी की बुडायची शक्यता नाही, हवी तेवढी मुलं खेळू देत. म्हणजे निर्धास्तपणे तुम्ही एन्जॉय करा तुमच्या मोठ्या स्विमिंग पूलमध्ये, मुलं इकडे करतील, एवढा विचार केला आहे. दुसरं स्विमिंग पूलमध्ये ते निर्जंतुकीकरण कायम चालू, आणि वीज गेली तर जनरेटर ठेवलं आहे की ते निर्जंतुक पाण्यामध्येच आपल्या लोकांनी पोहलं पाहिजे. तिथे खूप झाडं आहेत. प्रत्येक झाडाला त्यांनी असा तो पार म्हणतात ना, तो पार असा बांधून छानपैकी शेणाने सारवलेलं. म्हणजे आपण गेलो ना, डायनिंग हॉलमध्ये आपण जेवायला बसणारच नाही, ताट घेऊन ते त्या आंब्याच्या झाडाच्या खाली तिथे पारावरती आपण मांडी घालून बसतो. म्हणजे असं सगळं त्यांनी इतकं छान केलं आहे. आणि तिथे त्यांची गुरंढोरं आहेत, गायी आहेत, म्हशी आहेत. ते सुद्धा म्हणजे माणसाचं काय असेल एवढी व्यवस्था त्या गुरांची त्यांनी ठेवली आहे. आणि कधी त्यात एखादी म्हैस व्याली असेल तर नेमका तुम्हाला खरवस देखील तिथे मिळतो. आणि ते प्रेमाने देतात. असं नाही की शेवटी बिल करताना 40 रुपये खरवसाचे, अशी चिंदीगिरी त्यांची कधी असत नाही. जे काय करतात ना तुम्ही पाहुण्यात तशा प्रेमाने करतात. तिथे कमळं लावली आहेत त्यांनी, विविध प्रकारची झाडं लावली आहे. गांडूळ प्रकल्प आहे. आम्ही सगळं ऐकतो शहरामध्ये, पण सगळं तिथे ते बघायला मिळतं. विविध प्रकारची झाडं आहेत. नंतर झाडांना पार बांधलेला आहे. आणि एका मोठ्या झाडावरती ना त्यांनी अशी झोपडी बांधलेली आहे छानपैकी. म्हणजे झोपडी म्हणण्यापेक्षा तिथे आपण राहू शकतो. त्या इंग्रजीमध्ये त्याला ते ट्री हाऊस म्हणतात ना, ते झाडावरची झोपडी सगळ्यांना कळणार नाही. हल्ली इंग्रजी माध्यमाच्या मुलांना ते झाडावरची झोपडी ते ट्री हाऊस म्हटल्यावरती समजतं. तसं ते ट्री हाऊस ते इतकं छान आहे ना, झाडावरची झोपडी. आणि हे सगळ्यामध्ये मला जाणवलं असं त्यांच्या मातोश्री, त्यांचं नाव शैलाताई. त्या शैलाताईचं वय किती माहिती का? 72 वर्षाच्या शैलाताई. पण आजही त्या मुलाला इतकी तिथे मदत करतात. तिथे तुम्हाला सांगतो बासुंदी बनवायचं यंत्र आहे, आंब्याचा रस काढून त्याच्या वड्या करायचं यंत्र आहे. आणि आता त्या काळी कल्पना करा, 72 वर्षाच्या बाई, जुन्या काळातल्या. यंत्र म्हटलं की एक बायका म्हणतात आमचा तो विषय नव्हे, आम्हाला ते काय समजत नाही. असं काही नाही.
त्या स्वतः ते सगळं चालवत असतात. यंत्र म्हणजे वापरून झालं की ते धुवायचं, सुटं करायचं, पुन्हा जोडायचं, सगळ्या त्या करत असतात. आणि इतकं छान वाटतं. ते बासुंदी यंत्रावरती करतो मी पहिल्यांदाच बघितलं. आणि हे गेलेली माणसं असतात ना, त्यांना ते सगळं प्रेमाने दाखवतात, हे असं करून. त्यामुळे तिथे गेल्यावरती तुम्हाला एक शब्द सांगतो. ह्या स्त्रिया असतात ना, त्यांना सगळ्यात काय प्रिय असतं? माहेरपण, माघारपण. स्त्री जरी 70 वर्षाची झाली ना, तरी तिला माहेरी जाणं हे एक वेगळंच त्यांचा तो एक आनंद असतो. तसं इथे जे टुरिस्ट लोक जातात ना, त्यांच्यामध्ये ज्या महिला असतात ना, त्यांना केवळ एवढा अनुभव येतो की आपण इथे माहेरपणाला आलेले आहोत. आणि तो जो अनुभूती आहे ना, त्या ह्या शैलाताई देतात. आणि केवळ मार्केटिंग म्हणून नाही, मनापासून त्या म्हणतात, मला ना ही सगळी माझीच माणसं असं वाटतात. त्यामुळे तिथे गेल्यावरती आपण रिसॉर्टला आलो असं वाटतच नाही, कुठेतरी छानपैकी असं आपल्या घरी आलोत. तर ते जे माहेरपण आहे ना, ते त्या शैलाताईंचं वैशिष्ट्य आहे. आणि हे मायलेक दोघं खरंच सांगतो तुम्हाला, एकमेकाला एवढ्या पूरक आहेत. आणि ह्या वयामध्ये म्हणून मला ते जास्त जाणवतं. आणि हे सगळं करणारे ते श्रीराम जोशी, त्यांचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो की असं नाही त्यांचे वडील मोठे श्रीमंत होते, मुलाला एक दिले 25 लाख रुपये कर, काय ते नाही. 2 कोटी रुपये भांडवल घालून श्रीराम जोशींनी हा व्यवसाय सुरू केला आहे. 2 कोटी. कारण त्यांना खात्री आहे ह्याच्यातून सगळं होईल आणि होणार. एकदा गेलेलं मनुष्य तिथे परत गेल्याशिवाय राहणार नाही. तसं ते ग्रीन मॅजिक रिसॉर्ट मला खूप म्हणजे वेगळेपणा जाणवला, त्याचा वेगळेपणा जाणवला. आणि अशी अनेक माणसं भेटली आयुष्यामध्ये. तसं मला नाशिकला एक ग्रस्त सकाळ दैनिक सगळ्यांना माहिती आहे. या सकाळ दैनिकच्या नाशिक युनिटचे व्यवस्थापक आहेत, त्यांचं नाव राजेश पाटील. माझे शेअर बाजारचे कार्यक्रम वगैरे होत असतं, त्यावेळी होत होते. आता थोडंसं थांबलो आहे मी. त्यावेळी जोरात कार्यक्रम चालू होते. त्यातला एक कार्यक्रम मागच्या भागात मी सांगितलं, लोकसत्तेचा कार्यक्रम झाला होता रवींद्र नाट्य मंदिरला. 960 श्रोते होते. ते सहज मी त्या सकाळच्या राजेश पाटलांना नाशिकला गेलो होतो त्यावेळी सांगितलं मी. तर त्यावेळी त्यांनी मला सांगितलं, ठाकूर मी तुम्हाला चॅलेंज देतो, ह्याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम मी तुम्हाला करून दाखवेन, 1000च्या वर ऑडियन्स जमून नाशिकमध्ये. ते म्हटलं, मुंबईमध्ये रवींद्र नाट्य मंदिर, मुंबईमध्ये लोक जास्त आहेत, नाशिकला कसं काय होईल? म्हणाले, मी तुम्हाला चॅलेंज देतो, मी तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम करून दाखवतो, मिनिमम 1000. आणि तो कुठे? नाशिकला कालिदास कला मंदिर म्हणून थिएटर आहे, कालिदास कला मंदिर. त्याची 1180 क्षमता आहे. 1180 खुर्च्या तिथे लागतात. आणि तिथे त्यांनी जो कार्यक्रम ठरवला होता सकाळ दैनिकातर्फे, आणि मला म्हणाले, मी हाऊसफुल करून दाखवीन, हा माझा शब्द आहे. झाला नसता तर काही बिघडलं नसतं, पण त्यांनी खरोखर तो कार्यक्रम हाऊसफुल नाही केला, ओव्हर हाऊसफुल केला. कारण 1180च्या या सभागृहामध्ये चक्क त्या दिवशी 1430 श्रोते आलेले होते. एवढी म्हणजे कल्पना करा. सकाळ दैनिकाने, म्हणजे शेवटी माणूस महत्त्वाचा असतो. सकाळ दैनिक म्हणतो, पण काम करणारा माणूस कोण? राजेश पाटील आणि त्यांची टीम. त्यांनी एवढी छान मेहनत केली होती ना की 1430, दॅट वॉज द बिगेस्ट शो अक्रॉस इंडिया. भारतामध्ये एक दिवशी असं मला अनधिकृतपणे सांगितलं एका सेवेच्या अधिकाऱ्यांनी की एवढा मोठा कार्यक्रम आजपर्यंत देशामध्ये कधी झाला नाही ह्या प्रकारचा, की 1430 श्रोते नुसते ऐकायला आलेत. काही तिथे देणं नाही, घेणं नाही, नाश्ता नाही, चहा नाही, काही नाही. पण एवढी मेहनत आहे राजेश पाटलांनी केली. आता ते सकाळमधून निवृत्त झाले. पण अशी एक माणसं भेटली ना आयुष्यामध्ये, त्यामुळे सांगण्यासारखं खूप असं पण एका वेळी कसं होतं, साधारण 1.25 तासापेक्षा होत नाही. तर अनेक लोक असं विचारत असतात काय काय. तसं एकदा मी ह्याला गेलो होतो मिरजेला. ती मिरजेला ओगले ग्लास वर्क्स म्हणून पुढे कंपनी होती. ओगले ग्लास वर्क्स म्हणजे आपल्या मुंबईला दूध मिळायचं ना, ते ओगले ग्लासच्या बाटल्यातनं दूध मिळत असे आपल्याला. ओगले ग्लास, आपल्याकडे ज्या बरण्या असतात त्याच्या खाली बघा लिहिलं असेल ओगले म्हणून. खूप प्रसिद्ध कंपनी होती. त्या ओगले ग्लासमध्ये रेगे म्हणून तिथले लेबर ऑफिसर होते मुख्य. ते एकदा मी मिरजेला गेलो असताना त्यांची भेट झाली. तर तिथे सुद्धा असंच मुलाखतीसाठी काही अर्ज आले होते. मुलाखती सुरू नव्हत्या, पण अर्ज आले होते मुलाखतीसाठी, चांगल्या पोस्टसाठी. तर ते मला म्हणाले, रेगे, त्यांनी मला दाखवलं ते अर्ज. त्यातला एक जो कॅन्डिडेट होता ना, त्याचा अर्ज त्यांनी दाखवला. तो खूप छान होता, असं म्हणजे चांगलं क्वालिफिकेशन. मी म्हटलं, हा बराच चांगला दिसतो ना कॅन्डिडेट. ते मला रेगे साहेब काय म्हणाले, हा कॅन्डिडेट खूप चांगला आहे, त्याचं शिक्षण चांगलं आहे, अनुभव आहे, पण मी म्हणाले ह्याला घेणार नाही नोकरीसाठी. म्हटलं का हो, दुसरा कोणी चांगला आहे का? नाही म्हणाले, पण मी ह्याला घेणार नाही. तर मी सहज विचारलो कुतूहल म्हणून, का घेणार नाही? त्याने मला काय सांगितलं, तो मग त्याचा अर्ज आलेला होता ना, माझ्या वयाची बरीच मंडळी असतात, त्यांच्या लक्षात येईल की आज अर्ज आपण टाईप करून पाठवतो, ईमेलने पाठवतो. 50 वर्षापूर्वी अर्ज हे अनेक वेळा लिहिलेलं असे, नोकरी असली ना, वेकन्सी
ॲप्लिकंट शुड सेंड हिज ॲप्लिकेशन इन ओन हँड रायटिंग, स्वतःच्या अक्षरात अर्ज लिहून पाठवायची त्यावेळी पद्धत होती. मग टायपिंग आलं, मग आता मेल आली. तर त्यांनी तो मला अर्ज दाखवला आणि म्हणाला मागच्या बाजूला पान पलटून दाखवलं. तर मागच्या बाजूला काय होतं माहिती आहे का, वरती लिहिलेलं होतं बारीक अक्षरामध्ये अगदी एक ओळ, डनलॉप इंडिया लिमिटेड. पूर्वी कसं असतं बघा, पत्र लिहायचं असलं ना की मुख्य लेटरेड असतं आणि दुसरं मोठं पत्र असेल तर दुसरं पान, तिसरं पान. मग त्याला ते लेटरेड वेस्ट नाही करायचं, मग ती कंटिन्युएशन शीट म्हणून असेल, फक्त कंपनीचं नाव लिहिलेलं. तर ह्या कॅन्डिडेटने काय केलं होतं, ती कंटिन्युएशन शीट घेतली आणि त्याच्या मागच्या बाजूला अर्ज लिहून त्यांनी पाठवला होता. रेगेनचं किती चाणक्य बघा, ते म्हणाले की हा मनुष्य 8 वर्ष डनलॉपमध्ये काम करतोय, त्या डनलॉप कंपनीचा एक कागद त्यांनी अर्जासाठी वापरला, ह्याच्यात गैर काही नाही, चोरीही काही नाही. पण तो बावळट आहे, त्याला एवढं लक्षात नाही येत की वर जे किती एक दशांश इंचामध्ये ते लिहिलेलं होतं तेवढं ते कापून टाकू शकला नसता, म्हणजे मला कळलंही नसतं. एवढा बावळट माणूस आहे ना, तो मला माझ्याकडे नको. म्हणजे बघा, एक छोटी गोष्ट किती आयुष्य बदलू शकते. नाही त्याला नोकरी मिळाली, त्यालाही कळलं नसेल आपल्याला का मिळाली नाही ते, पण इतका बारीक विचार करणे. पोलीस जसे असतात ना, एखाद्या छोट्या गोष्टीवरून माग घेतात, तसं ते मला रेगेनचं आठवलं. अनेक माणसं अशी भेटली, त्यांच्याकडनं सगळ्यांच्याकडनं काय ना काय असं शिकायला मिळतं. मग असे मी ते ट्री हाऊसचं सांगितलं ना, मातृभाषा राष्ट्रभाषा, ती अनेक वेळा काय होतं की माणसाचं शिक्षण झालेलं असतं ना, त्या शिक्षणातून मग आपल्याला कळतं का हा कॉन्व्हेंट प्रॉडक्ट आहे की मराठीतनं झालेला आहे म्हणून. मागे छान मी कथा वाचली होती, पेशव्यांच्या काळातली होती की नाना फडणीस त्यांच्याकडे, पेशव्यांच्याकडे एक मनुष्य आला, त्याला 16 भाषा येत होत्या, 16, आणि कशा अस्खलित येत होत्या, मातृभाषेसारख्या. असं नाही आय कॅन रीड, आय कॅन स्पीक, सगळ्या भाषा मातृभाषेसारख्या 16 भाषा येत असत. आणि त्या माणसाने सांगितलं की माझी मातृभाषा कोणती तुम्ही ओळखून दाखवा. आता इतक्या तो भाषा अस्खलित बोलत होता, त्यामुळे कळणं कठीण होतं याची मातृभाषेची कुठची येते. नाना फडणीसांनी त्याला सांगितलं तू एक दिवस तिथे राहा आमचा पाहुणा म्हणून, उद्या बोलू. मग तो राहिला तिथे पेशव्यांचा पाहुणा म्हणून. जेवण झालं, झोपला. तर रात्री 2 वाजता काय केलं नाना फडणीसांनी, रात्री 2 वाजता एकदम थंड पाण्याचे घागर त्याच्या अंगावरती, तो झोपलेला असताना त्याच्या अंगावरती ओतलं पाणी. त्यावर एकदम तो खडबडून उठला, कोण आहे रे? माणूस ज्यावेळी मातृभाषेत तेव्हाच बोलतो, अशा प्रसंगी एकदम तो जी मातृभाषेत कोण आहे रे असं म्हणाला, एकदम तो तेव्हा म्हणाला तुझी मातृभाषा मराठी आहे म्हणून. ही जी युक्ती नाना फडणीसांनी केली ना, ते मातृभाषेतलं लगेच समजतं. अनेक वेळा काय होतं, तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी ज्यावेळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला लागलो ना, त्यावेळी तिथली अधिकृत भाषा गुजराती होती, त्यामुळे मला गुजराती शिकायलाच लागलं, पर्यायच नव्हता. तिकडे इंग्लिश चालत नव्हतं. मग त्या गुजराती बोलून मग मी गुजराती नाटकं बघत असते. त्यावेळी नाटकातली भाषा एकदम शुद्ध असते, गुजराती नाटकातली भाषा. लोक जे बोलतात ना गुजराती, ते आणि गुजराती नाटक ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आपण जे म्हणतो ना, ते आपल्याला लोक विचारतात बघा, शू छे, ते सू हे बरोबर नाही आहे, अशुद्ध येते. शू हा मग खरा शब्द आहे, शू छे. हे मला गुजराती नाटकं बघितली त्यावेळी कळलं. त्यावेळी माझी भाषा झाली ना की वळण मिळालं. पहिलं मी ती नाटकं बघितली, त्यामुळे मला शुद्ध भाषा कानावर पडली. त्यामुळे माझ्या बरोबरचे गुजराती जे सहकारी असत ना, ते मला काय म्हणत माहिती आहे, अरे તમે तो અમારા करता शुद्ध बोलो છો. म्हणजे शुद्ध हा शब्द सुद्धा ते शुद्ध म्हणत असत, कारण ती बोली भाषा आहे, त्याच्यात नाव ठेवण्यासारखं काही नाही. पण मला थोडासा एक ना कुठेतरी अहम झाला होता की मला मातृभाषेसारखी गुजराती बोलता येत होती, कारण तिथे पर्याय नव्हता. शेअर बाजारात 100% गुजरातीच होतं. मी राहत होतो तिथे, सगळे आम्ही सोडलं तर सगळे गुजराती लोक होते, त्यामुळे ती आपोआप भाषा यायला लागली. त्यामुळे कुठेतरी मनाला ना असं एक अहम निर्माण झाला की मला मातृभाषासारखी गुजराती बोलता येतं म्हणून. त्यांच्याकडे श्रॉफ म्हणून एक ऑफिसर होते, श्रॉफ. ते म्हणाले दीकरा आऊ नथी, मला असं काही नाही आहे, तू म्हणू नको, म्हणजे मातृभाषेसारखी येते असं काय म्हणू नको. ठीक आहे, तर विषय तेवढाच झाला. तर एकदा काय झालं, काहीतरी बोलता मी म्हटलं, तिथे खेळणं होतं, तर मी सहज म्हटलं रमकडा सारा छे ना. मी काय म्हटलं, रमकडा बहु सारा छे ना, म्हणजे हे जे खेळणं आहे ना खूप छान आहे. तर मी काय म्हटलं, रमकडा बहु सारा छे. त्यावर ते श्रॉफ म्हणाले, दीकरा याव, तू म्हणतो जो बोललास ना रमकडा, ते चूक आहे, रमकडा असा उच्चार आहे त्याचा. म्हणाला पकडलास की नाही, तुझी मातृभाषा गुजराती नाही असतं तर तो रमकडा म्हणालाच नसा, रमकडा म्हणाला असतास. तेव्हा त्या नाना फडणीसांच्या गोष्टीची आठवण झाली. अशा अनेक, ते लगेच कळतं हो मातृभाषा. परवा मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो ना, ज्येष्ठ नागरिक संघामध्ये, तिथे DJ वगैरे होता. ते DJच्या आधी कार्यक्रमाला सुरुवात करताना तो एक 30 वर्षाचा आसपासचा तरुण होता, तो अँकरसारखा.
ते कळत होतं. मी आता काय म्हटलं की बोलण्यावरून लगेच कळतं याची मातृभाषा काय आहे किंवा ह्याचं शिक्षण कशातून झालं आहे. तो तरुण म्हणाला आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि गणपतीच्या प्रेयरनी आपण सुरुवात करूया. मला समजलं, म्हटलं कॉन्व्हेंट प्रॉडक्ट आहे गणपतीच्या प्रेयरनी वगैरे. आणि त्याने लगेच सुरुवात केली. मग सुख करता दुःख करता, लोक हसायला लागले, ज्येष्ठ नागरिक सगळे. त्यालाही कळलं नाही का हसतायत. हे सुख करता दुःख हरता असं म्हणायचे कोण लक्ष देतो. ते अगदी जोरात तो सुख करता दुःख करता म्हणत होता. तेव्हा कळलं हे कॉन्व्हेंट प्रॉडक्ट आहे म्हणून. तर अशा वेळी आणि कसं होतं, ही जबाबदारी ना आई वडिलांची. कॉन्व्हेंट आहे म्हणजे मोठं काय पाप केलं असं नव्हे, पण कॉन्व्हेंटमध्ये तुम्ही इंग्रजीमध्ये शिकता, मग मातृभाषेकडे लक्ष द्यायला नको का. ते माझी नात आहे 9 वर्षाची, 10 वर्षाची आहे. ती इंग्रजी मिडियममध्ये जाते, पण मराठी तिला तितकंच माहिती आहे. तिला रामायण येतं, महाभारत येतं, मराठी पुस्तकं वाचू शकते, बोलते व्यवस्थित. कारण आईने तिच्या माझ्या मुलीने मेहनत घेतली आहे. कारण हे समर्थन होऊ शकत नाही माझी मुलगी इंग्रजी शाळेत जाते म्हणून. आपली जबाबदारी असते ती मोठ्यांची. आणि कसं असतं हल्ली आता कसं झालं बघा, काळ असा आला आहे ना, पूर्वी आपण आपल्या मुलांना शिकवत असो, आता मुलं आपल्याला शिकवत नाहीत, नातवंड शिकवतात. आता हे मी सगळं फेसबुक लाईव्ह वगैरे करतो किंवा वेबएक्सवरती वेबिनार करतो, झूमवरती करतो, हे मला कुठे येत होतं, हल्लीपर्यंत येत नव्हतं. पण आता गरज पडली, बाहेर प्रोग्राम होत नाही, करणं आवश्यक आहे. ते कोणी शिकवलं, माझ्या नातीने शिकवलं. अस्मी नाव आहे तिचं, 10 वर्षाची माझी नात अस्मी. तिने मला शिकवलं. कधी? गेल्या आठवड्यामध्ये. मी म्हटलं बाबा मला ते करायला तर पाहिजे, नाही तर आपल्याला काय बाहेर फेकले जाऊ. तिने मला अर्ध्या तासामध्ये शिकवलं, फक्त अर्ध्या तासामध्ये. त्यामुळे हा जो मला हसायला आलं की चांगला बदल आहे हा, की नातवंडाकडून आम्ही शिकतो आहोत. बरं काय तंत्र आहे ते, शिकून घ्यायला काय हरकत नाही. पण छान तिने शिकवलं, आता मला काही अडचण येत नाही. असो, तर अशा प्रकारे ह्यामध्ये अनेक माणसं मला भेटली, खूप माणसं भेटली. आणि प्रेक्षक तर तुम्हाला सांगतो, जीव लावणारे आपण म्हणतो ना, जीव लावणारे प्रेक्षक भेटले हो. म्हणजे मला असं वाटतं की माझं भाग्य म्हणून अशी माणसं माझ्या आयुष्यात आली. एक तुम्हाला असं, मी रत्नागिरीत कार्यक्रमाला गेलो होतो, तिथे ओंकार मोघे नावाचे एक प्रेक्षक होते. मला त्यावेळी नाव माहिती नव्हतं, नंतर कळलं. त्या रत्नागिरीच्या कार्यक्रमात मी काय सांगितलं होतं, आपले प्रसिद्ध सर्कसपटू दामू धोत्रे त्यांचा एक मी किस्सा सांगितला होता. त्या दामू धोत्र्यांचं एक पुस्तक होतं, वाघ सिंह माझे सखे सोबती, 50-55 वर्षापूर्वीचं पुस्तक. आता ते कुठेही मिळत नाही. तर मी सहज माझ्या भाषणात सांगितलं की ते पुस्तक वाघ सिंह माझे सखे सोबती दामू धोत्रेंचं माझ्याकडे होतं, कोणाला तरी वाचायला दिलं आणि ते परत आलंच नाही म्हणून. तर मला खूप खंत वाटली की आता ते पैसे दिवसा मिळत नाही. ह्या ओंकार मोघेनी ते ऐकलं होतं, मला भेटले नव्हते ते, पण ते लक्षात ठेवून त्यांनी 2 वर्ष ते पुस्तक मिळायसाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. 2 वर्ष. आणि कुठेतरी त्यांना ते मिळालं. त्यावेळी त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला की मला ते पुस्तक मिळालं आहे, कृपया तुमचा पत्ता सांगा, मी तुम्हाला ते कुरिअरनी पाठवून देतो. तर मी त्यांना म्हटलं ओंकार मोघेंना की म्हटलं मला तुमचं हे द्या, अकाउंट नंबर द्या, मी पैसे, पुस्तकाचे पैसे भरतो, मी कुरिअरचे देखील भरतो. तुम्ही एवढं प्रेमाने 2 वर्षच मनुष्य प्रयत्न करत होता, एवढं प्रेम तुमचं मी समजू शकतो, फक्त मी किंमत देतो ना. मला म्हणाले नाही, माझा आनंद आहे तो, मी पैसे तर घेणारच नाही, कुरिअरचे नाही, पैशाचे, पुस्तकाचे नाही, फक्त तुम्ही मला पत्ताच सांगा. आणि त्यांनी ते पुस्तक मला पाठवलं, वाघ सिंह माझे सगळे सोबती. काय त्या माणसाचं मी हे होतं मला सांगाच. मी त्यांना पाहिलंही नव्हतं, पण नुसती केवळ भाषण आवडलं, चांगला आहे मनुष्य, त्या प्रेमापोटी असे प्रेम करणाऱ्यांना, जीव लावणारे श्रोते खूप भेटले. त्यामुळे असं वाटतं ना की माझ्या आयुष्याबद्दल तक्रार काही नाही आहे, की लोक खूप असे चांगले प्रेम करणारे भेटले. परवा अमेरिकेतून संजय खणकर म्हणून त्यांचा मला मेसेज आला होता. संजय खणकर ते म्हणाले मी आता इथे अमेरिकेत आहे, आपल्या इकडचे ते नोकरीनिमित्त तिकडे गेले. मला म्हणाले आपल्या भारतामध्ये खूप अशा फसवणुकीच्या घटना घडतात, त्याबद्दल तुम्ही तुमच्या कार्यक्रमात काहीतरी सांगा, अशी माझी इच्छा आहे. ते म्हटलं मलाही ते अनुभवाला येतं, म्हणजे माझी फसवणूक झाली नाही, पण या घटना घडतात ना, त्या मीही पेपरामध्ये ऐकतो, वाचतो, लोक काय सांगत असतात. ते का होतं माहिती आहे का. तर म्हणाल तुम्ही त्याच्याबद्दल सांगा. म्हटलं मला तुझं सूचना आवडली, मी नक्की बोलेन. उदाहरण म्हणून सांगतो, मध्यंतरी असं ना व्हॉट्सअपवर मेसेज आला होता की आदिदास कंपनी 500 बुटांच्या जोड्या फुकट देणार आहे. आदिदास कंपनी बुटांच्या 500 जोड्या फुकट देणार आहे. आणि त्यासाठी काय करायचं, ह्या लिंकवर क्लिक करा. मग तो एका वेबसाईटवरती जायला होतं आणि तिथे आपली माहिती भरायची, नाव, पत्ता, बँक अकाउंट नंबर, या तेव्हा सगळं भरायचं. आणि तिथे कसं असतं त्या वेबसाईट, मी मुद्दाम जाऊन बघितलं, मला माहिती होतं की कोण देणार नाही, पण मोडस ऑपरेंडी काय आहे यांची ते बघायसाठी मी वेबसाईटला त्या गेलो. तिथे लिहिलेलं होतं फक्त
87 पेअर्स लेफ्ट, म्हणजे 500 देणार होते, ऑलरेडी गेले आहेत, 87 बाकी आहेत, 87 पेअर्स लेफ्ट. आणि तो जो आकडा होता ना 87चा, तो हळूहळू कमी व्हायचा. 86 पेअर्स लेफ्ट, 84 पेअर्स लेफ्ट, 72 पेअर्स लेफ्ट. म्हणजे देशभरातनं कोणी मागणी करतायत ना, तेव्हा ते दिल्या जात आहेत, बाबा थोड्या शिल्लक आहेत. मग मनुष्य हायपर होतो, की अरे 72 शिल्लक राहिल्या, 40 राहिल्या. मग त्या हायपरनी की मला मिळणार नाही ती फुकट जोडी बुटाची, म्हणून तिथे जी माहिती विचारली जात असते ती बिनदिक्कत माणूस बरोबर करत असतो. अकाउंट नंबर, कार्ड नंबर, CVV कोड सगळं आम्ही देत असतो. आता एवढा कोणी विचार करत नाही, बुटाची जोडी तो मला फुकट देणार आहे तर मला त्याला माझा फक्त पत्ता माहिती असणं आवश्यक आहे. बँक अकाउंटचा प्रश्न काय तो कोणी माणूस विचार करत नाही. आपलं म्हणतात ना, आधी बुद्धी जाते आणि मग भांडवल जातं. आणि नकळत सगळे मी बँकेचे तपशील त्याला दिलेले असतात. बुटाची जोडी आयुष्यात कधी येणारच नसते आणि येतही नाही आहे, पण सगळे बँकेचे तपशील दिले, इकडे बँक खातं रिकामं झालं. आता कोण ह्याला वाचवणार अशा ना? त्यामुळे अशा घटना घडतात ना, 95% आपणच जबाबदार असतो, काहीतरी आपण असं करत असतो. त्यामुळे ते मला संजय खंडकर म्हणाले की तुमच्या भाषणामध्ये सांगा. म्हटलं निश्चितपणे मी सांगेन. अशा अनेक मंडळी भेटली. आमच्या पुण्याच्या कॉस्मॉस बँकेचे अध्यक्ष आपले मुकुंदराव अभ्यंकर, एकदा पुण्याला व्याख्यान होतं, कॉस्मॉस बँकेने माझं व्याख्यान ठेवलं होतं पत्रकार भवनला, आणि ते व्याख्यान होतं 6 वाजताचं, आणि मी तिथे पोचतो 5:30ला. आणि मुकुंदराव अभ्यंकर अध्यक्ष होते, तर यायचेच. तर तिथे जनरल मॅनेजर ते मला म्हणाले, मुकुंदराव आत्ताच म्हणाले उतरले आहेत एअरपोर्टवरती, ते येणार बरोबर वेळेत येणार. म्हणजे मुकुंदराव दिल्लीहून एअरपोर्टला उतरले आणि एअरपोर्टवरून थेट कार्यक्रमाला आले. वय किती? 78 वर्ष. म्हणजे मला लोक म्हणतात तुम्ही ह्या वयात कसे फिरता म्हणून. 78 वर्ष वयाचं ग्रस्त, आणि तिकडे काहीतरी मिटिंग वगैरे दिवसभर अटेंड करून निघून इकडे आले एअरपोर्टवरून. तर अशा प्रकारची माणसं भेटल्यावरती वाटतं की आपल्याला उगीच अहम करायची गरज नाही, मी एवढा फिरतो आणि हे ते करून. आणि अनेक लोकांचं असं प्रेम खूप असतं. मी एकदा पुण्याला गेलो होतो ना, लोकांना नेहमी उगीच पुण्याला नावं ठेवतात, पुण्याच्या लोकांना. पुण्याच्या लोकांचा मला अतिशय चांगला अनुभव आहे, वाईट अनुभव कधीही नाही. एकदा मी मराठा चेंबर म्हणून आहे स्वारगेटला, तिथे माझा कार्यक्रम चालू होता. माझा कार्यक्रम वेळेतच सुरू होतो, नेहमीच वेळेतच सुरू होतो. मग ती किती माणसं असो, मी थांबत नाही. तसा कार्यक्रम माझा 9:30चा होता सकाळी. त्याच्या आधीपासून लोक येऊन बसतात, 9 वाजल्यापासून, जागा मिळत नाही म्हणून. मग मी काय करतो, माझे TV वर कार्यक्रम झालेले असतात त्याची व्हिडिओ लावून ठेवतो, म्हणजे लोक आलेले कंटाळत नाही, ऐकत बसतात. तसं मी व्हिडिओ लावून ठेवला होता. 9:30 झाल्या क्षणी मी व्हिडिओ बंद केला आणि कार्यक्रमाला सुरुवात करणार. एवढ्यात पुढच्या रांगेत बसलेले 3 जण एकदमच आले होते. त्याने मला काय सांगावं, अरे ठाकूर जरा सीडी राहू दे ना, थोडं वेळ पुरी येऊ दे ना, मग कार्यक्रम सुरू करा. म्हटलं नाही साहेब, माझा कार्यक्रम 9:30चा 9:30ला सुरू होतो. नाही म्हणाले, छान आहे सीडी, तुम्ही माहिती सांगताय ती. म्हटलं असं करा, तुम्ही मला जाताना तुमचा पत्ता द्या, हा जो कार्यक्रम तुम्हाला दाखवला सीडीवरती, त्या सीडीची कॉपी करून मी तुम्हाला सीडी पाठवून देईन ना. मग त्यांनी जाताना मला तो पत्ता दिला. आणि मग मुंबईला आल्यावरती मी एक सीडी कॉपी मारली. सीडीला किती लागतं, तो 10 रुपये लागतात सीडीला. ऑफिसमध्ये माझ्या सीडी कॉपी करायचं सॉफ्टवेअर आहे, त्या माणसाला पाठवलं त्याला कुरिअरनी. नंतर ज्यावेळी पुण्यात माझा कार्यक्रम झाला, त्यानंतर 8-10 महिन्यांनी, त्यावेळी ते ग्रस्त आणि त्यांची 14 मित्र आले होते तो कार्यक्रम ऐकायला. आणि त्यांनी सांगितलं की त्यावेळी मला म्हणाले 1% शक्य होता, वाटली नव्हती, तुम्ही सांगितलं पत्ता द्या, सीडी पाठवीन. कोण पाठवतो असं, तोंडापुरतं सांगतात, पण तुम्ही खरोखर सीडी पाठवलीत म्हणून मी आवर्जून माझ्या मित्रांना घेऊन कार्यक्रम ऐकायला आलो म्हणून. असे प्रेम करणारे श्रोते. त्यामुळे पुण्यातल्याबद्दल माझी अजिबात तक्रार नाही. लोक अतिशय चांगलं असेल तर कौतुक करतात आवर्जून. त्यामुळे चेष्टा करायची म्हणून नव्हे, मला अतिशय पुण्यामधला अनुभव नेहमीच चांगला आलेला असतो. तर अनेक लोक असे प्रश्न विचारतात की ह्या शेअर बाजारामध्ये शिक्षण किती लागतं, शेअर बाजारामध्ये प्रवेश करायचं तर शिक्षण किती लागतं. तर माझं उत्तर असं आहे की विशिष्ट असं शिक्षणाची काही गरज नाही. आवड पाहिजे, वाचायची, ऐकायची तयारी पाहिजे. मी एकदा भोपाळला गेलो होतो, मी आता शेवटच्या टप्प्यात आलो आहे. मी भोपाळला गेलो होतो तेव्हा तिथे सेंट्रल बँकेचा कार्यक्रम होता. तर तिथे एक चहाच्या टपरीवाला माणूस आला होता. त्याला बँकेने कर्ज दिलं होतं. बघा कसं मजा ती. बँकेने त्याला चहाची टपरी टाकायसाठी 5,000 रुपये कर्ज दिलं होतं. आणि बँक ज्यावेळी कर्ज देते त्यामुळे काय करते, बँक अशी एक पत्र्याच्या पट्ट्या असतात, हायपोथिकेटेड टू सेंट्रल बँक ऑफ इंडिया, हायपोथिकेटेड टू बँक ऑफ महाराष्ट्राच्या, त्या पट्ट्या त्या ते लावतात. म्हणजे एक इंडिकेशन असते की या माणसाने कर्ज घेतलं आहे म्हणून. तर तो चहाचा टपरीवाला बँकेत आला होता आणि तो सांगत होता मॅनेजरला की मेरा पट्टी खराब हो गया, मेरे को दुसरा दीजिए म्हणून. तर ते पट्टी आणायला तो मॅनेजरने कोणाला तरी पाठवला. तर सहज मी तिथे बसलो होतो. सहज त्याला, माझी सवय असं ना, माणूस दिसला की त्याच्याशी बोलायचं. त्याला विचारलं, भैया क्या करते हो. तर तो म्हणाला, बैंक ने मेरे को 5,000 रुपये कर्जा दिया है, ती पट्टी खराब झाली म्हणून
किती प्रामाणिक माणूस बघा. समजा तो बँकेत आला नसता, बँकेचा मॅनेजर काय तपासायला गेला असता का पट्टी लावली आहे की नाही म्हणून, पण एवढा प्रामाणिक माणूस तो म्हणाला वो पट्टी खराब हो गया म्हणून. तर मी त्याला विचारलं की काय. तो म्हणाला मी कर्ज घेतलं होतं बँकेकडून कर्ज घेतलं होतं. ते म्हणाले मी फेडलं, पण मी कर्ज फेडलं. मग त्याला म्हटलं गृहस्था, बँकेने दिलेलं कर्ज फेडल्यावरती आता ही पट्टी लावायची गरज नाही, तू बँकेच्या ऋणातून मुक्त झालेस आता, मग पट्टी कशाला लावतोस तू, ती कर्ज असताना लावायची असते. तो म्हणाला मेरे को मालूम है. अरे म्हटलं मालूम है, मग कशाला पट्टी पाहिजे तुला. तो म्हणाला साफ बात ऐसे है, ये पट्टी मैं इसलिए लगाता हूँ ठेले पर कि जब कोई आदमी चाय उधार मांगने को आता है तो मैं उसको बोलता हूँ, जर कोणी चहा उधार मागितला तर मी त्या माणसाला म्हणे सांगतो की बाबा रे, बँकेचं कर्ज माझ्या डोक्यावरती आहे, तुला उधार देऊन कर्ज कसं फेडू मी, हप्ता कसा भरू मी. त्यामुळे म्हणतो काय होतं, माझी उधारी अजिबात राहत नाही. ते कसं असतं बघा की उधार देत नाही म्हटल्यावरती संबंध बिघडतात. हे कारण पटणार आहे ना, बँकेचं कर्ज आहे, बिचारा काय करेल उधारी ठेवून. म्हणतो मेरा कुछ भी ऐसा उधारी नाही आहे. आता एवढा समंजस मनुष्य मला सांगा की म्हणजे हे बुद्धी जी असते ना माणसाची, ती जन्मजात असते. मगाशी त्या विलासशाहीचं उदाहरण सांगितलं. तर म्हणतो बँका कर्ज कसे वापस करू, बरं ती पट्टी भेटल्यावर ते माणसाला काय माहिती कर्ज आता चालू आहे की नाही, तो रिलेशन बिघडत नाही त्याची. त्याला सहज विचारलं मी, म्हटलं आप शेअर बाजार में करते हो क्या. म्हटलं एवढा बुद्धिमान माणूस आहे. हां, मग मेरा भी डीमार्ट अकाउंट आहे. बघा, त्याला डीमॅट हा शब्दही उच्चारता येत नव्हता. मेरा डीमार्ट अकाउंट आहे. कोणीतरी त्याला फॉर्म भरून दिला असेल बँकेतल्या माणसाने, सेंट्रल बँक डीमॅट अकाउंट उघडते, तर ते फॉर्म भरून दिला असेल आणि सही केली असेल. तो म्हटलं आपके पास कौन सा शेअर आहे. तर मला वाटलं या प्रचलित कंपन्या ज्या आपण नावं घेतो ना, IT क्षेत्रातल्या, बँकिंग क्षेत्रातल्या, तसं काहीतरी सांगेल तो. तो म्हणाला मेरे पास वो यूनियन लिकर का शेअर है. युनायटेड ब्रुअरीज म्हणून जी कंपनी आहे ना दारू बनवणारी, त्या कंपनीचे शेअर. त्याला ते नाव सा म्हणता येत नव्हतं बरोबर. मग युनियन लिकर का शेअर है मेरे पास. ते युनायटेड ब्रुअरीजचे शेअर्स त्याच्याकडे होते. तर मी त्याला सहज म्हटलं आपने ये शेअर क्यों ले लिया, हे शेअर तू का घेतेस या कंपनीचे. तुम्हाला साफ बात ऐसे है ना, आजकल आदमी चाय से दारू ज़्यादा पीता है. आदमी आजकल चाय से दारू ज़्यादा पीता है, म्हणून म्हणाला मी दारू बनवणाऱ्या कंपनीचे शेअर घेतले. बघा हा अभ्यास आपण तो म्हणतो ना, फंडामेंटल ॲनालिसिस नि टेक्निकल ॲनालिसिस, काय नाही हो, हे खरं आहे त्याने केलं. म्हणजे त्या माणसाची जन्मजात बुद्धी किती आहे बघा की आजकाल आदमी. म्हणून मी त्यावेळी माझा लोकसत्तामध्ये सदर सोमवारी शेअर बाजाराचा लिहायला मिळाला ना विषय, लगेच पुढच्या सोमवारी मी लेख लिहिला. आजकाल माणसं चहापेक्षा दारू जास्त पितात, अशी हेडलाईन देऊन तो लेख लिहून टाकला होता. आणि दर सोमवारी लिहायला काही ना काय वेगळं लागतं ना, असंच मटेरियल आपल्याला सगळीकडून मिळत असतं. आपल्याला फक्त डोळे आणि कान उघडे ठेवणं आवश्यक आहे. तो लेख अजून माझ्याकडे कोणाला पाहिजे असेल तर मी PDF पाठवीन. माझ्याकडे सगळे लोकसत्तेचे लेख ठेवलेले आहेत. अनेक वेळा लोक विचारतात प्रेमाने, मी पाठवून देतो त्यांना. तसं आजकाल लोक चहापेक्षा दारू जास्त पितात. हा जो त्याचं तत्त्वज्ञान आहे ना, मला ते पटलं. त्यामुळे केवळ बुद्धी असली ना की कुठेही मनुष्य कमी पडत नाही, कुठेही कमी पडत नाही. तर आता आपले ठरलेला वेळ पुरा झालेला आहे. पुन्हा असेच केव्हा तरी भेटू, ज्यावेळी मलाही वाटेल. आणि तुम्ही तर नेहमीच आहात, कारण कार्यक्रमाला नंतर ज्या प्रकारे माझ्याकडे लोक प्रतिक्रिया पाठवतात ना, खूप बरं वाटतं. म्हणजे कसं कळतं की आपण जे बोलतो ते लोकांना आवडतं म्हणून. आणि एवढा वेळ खर्च करून कसं असतं, ज्यावेळी 5 पत्र येतात ना त्यावेळी 100 पत्र आल्यासारखं मानला पाहिजे, असं मला एका तज्ज्ञांनी सांगितलं होतं. ज्यावेळी 5 पत्र येतात त्यावेळी 100 आल्याचे समजायचं. कारण लोकांना आजकाल एवढा वेळही असत नाही, लिहू म्हणतात, राहून जातं. पण ज्या संख्येने लोक फोन करतात आणि अनेक मंडळी ह्या कार्यक्रमानिमित्त माझ्याशी जोडली गेली, जसे आपल्या विनीत कुलकर्णी म्हणून डोंबिवलीला राहतात, ते आपल्या अनिरुद्ध बापू परिवारामधले आहेत. त्यांचाच काल फोन आला होता, म्हणाले मला ऐकायचा कार्यक्रम, मला लिंक पाठवाल का. अशी अनेक मंडळी जोडली गेल्या या कार्यक्रमामुळे. आणि मलाही बोलायला आवडतं. कसं होतं की आत्तापर्यंत बाहेर जाहीर व्याख्यानं चालू असत, आता ते काय पुढचे 5-6 महिने होईल असं वाटत नाही. तर काहीतरी त्यातनं मार्ग काढायला पाहिजे ना. त्यामुळे आता हे जे व्यासपीठ आहे तेही बरं असतं. जमेल त्यावेळी पुन्हा ज्यावेळी सुरू होईल, निश्चितपणे कधी तर कधी सुरू होणार आहे, त्यावेळी पुन्हा भेटू. पण असाच लोभ ठेवा, मलाही आवडतं आहे माध्यमातून बोलायला. आणि मी पुन्हा सांगतो की हे सगळं नुकतंच मी सुरू केलं आहे. हा माझा 6वा कार्यक्रम आहे फेसबुक लाईव्ह. आणि आता मुंबई ग्राहक पंचायतीचा कार्यक्रम होणार आहे, वेबिनार होणार आहे झूमवरती. नाशिकला एक LKP सेक्युरिटीज म्हणून आहेत, ते आता दर आठवड्याला सिरीज सुरू करत आहेत. ते वेबएक्सवरती असेल सेमिनार म्हणून वेबिनार.
तशा प्रकारे आता नवीन तंत्र आहे त्याच्याशी जुळवून घेणं तर भाग आहे. नाहीतर काय होतं, आपल्यालाच आउटडेटेड झाल्यासारखं वाटायला लागतं. शेवटी आपण मनाने तरुण राहिलं ना, की काही कोरोनाने 10 कोरोनाही होते. असो, सगळ्यांना शुभेच्छा. असंच भेटत राहा. तुम्ही वेळ देता त्याबद्दल आभार. आणि म्हणूनच माझी सुद्धा ऊर्जा आहे ती वाढते. असा सुलभ ठेवा. धन्यवाद.